ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सो आपण आज श्रीमद भागवताचा पहिला स्कंद अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 1 आपण सुरू करत आहोत. स्क्रीनवर श्लोक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु अभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा. सो या श्लोकाचं आपण भाषांतर बघू. हे प्रभो, हे वसुदेव नंदन श्री कृष्ण, हे सर्वत्र स्थित भगवंता, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. मी भगवान श्री कृष्णांचे ध्यान करतो, कारण ते परम सत्य आहेत. तसेच या सृष्ट ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे आधी कारण आहेत. ते संपूर्ण सृष्टीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञाते आहेत. त्यांच्या पलीकडे कोणतेही कारण नाही. ते स्वतंत्र आहेत. त्यांनीच आदी जीव ब्रह्मदेवांच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले. त्यांच्यामुळेच देवता आणि ऋषीमुनी अग्नीत जळाचा भास व्हावा किंवा जळावर स्थळाचा आभास व्हावा त्याप्रमाणे भ्रमात टाकले जातात. त्यांच्यामुळेच प्राकृतिक गुणांच्या क्षोभातून उत्पन्न झालेली भौतिक ब्रह्मांडे अशाश्वत असूनही शाश्वत भासतात. ते आपल्या भौतिक जगाच्या माईक सृजनाच्या पलीकडे असलेल्या दिव्य धामात शाश्वत स्थितीत विराजमान आहेत. मी त्या परम सत्य श्री कृष्णांचे ध्यान करतो. हा श्लोक आहे, आपण याच्यावर चर्चा करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे की आपण आज
श्रीमद भागवताच्या या वर्गासाठी एकत्र आले आहोत आणि तुमच्यातून काही भाग्यवान भक्त आहेत, ते यात्रेला पण निघाले आहेत. तर तीर्थयात्रेला जाताना तुम्ही श्रीमद भागवताचं श्रवण करताय, म्हणजे तुमची तीर्थयात्रा खूप छान होईल, हे नक्की. सो आज आपण श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करत आहोत आणि खूप महत्वाचं म्हणजे आज श्री मोहिनी एकादशी आहे. सो एकादशीच्या दिवशी आज आपण श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकावर चर्चा करत आहोत. हे आपलं खूप मोठं सौभाग्य आहे आणि आपण सगळे श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया, श्री श्री राधा गोपीनाथ यांना प्रार्थना करूया की ज्या प्रकारे एकादशीच्या पवित्र दिवशी आपण श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करत आहोत, अशाच प्रकारे निरंतर नित्यम भागवत सेवया, ऍक्च्युली या श्रीमद भागवताची सेवा आपल्या सर्वांकडून निरंतर होऊ देत आणि दर रविवारी न चुकता आणि त्यापुढे हळूहळू जसं शक्य होईल तसं दररोज जर आपण श्रीमद भागवत श्रवण करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी जर एकत्र येऊ शकलो, तर आपण श्रील प्रभुपादांना आणि आपल्या पूर्व आचार्यांना, श्री चैतन्य महाप्रभूंना विशेष आपण खूप प्रसन्न करू. तर म्हणून श्री मोहिनी एकादशीच्या दिवशी माझं पण एक खूप मोठं सौभाग्य आहे की श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकावर मला चर्चा करायला एक चान्स मिळतोय. श्रीमद भागवताबद्दल आपण अनेक वेळा चर्चा केली आहे आणि आज आपण त्याबद्दल अजून एक चर्चा करणार आहोत की श्रीमद भागवत हे श्रीकृष्णांपासून कशा प्रकारे अभिन्न आहे, याच्यासाठी इतर पुराणांमध्ये एक खूप छान श्लोक शृंखला आहे. तर पद्मपुराणामध्ये सांगितलंय की श्रीकृष्णांच्या शरीराचे विविध अवयव हे कसे श्रीकृष्ण भागवताच्या विविध स्कंधाप्रमाणे आहेत. मग त्याच्यात काय लिहिलंय? पादौ यदीयौ प्रथम द्वितीयौ तृतीय तुर्यौ कथितौ यदुरु. म्हणतात पादौ यदीयौ प्रथम द्वितीयौ. श्रीकृष्णांचे 2 पाय हे पहिला आणि दुसरा स्कंध आहेत आणि तिसरा आणि चौथा जो स्कंध आहे ते त्यांचे 2 मांड्या आहेत. नाभिस्तथा पंचम एव षष्ठो भुजांतरम दोर्युगलम तथान्यौ. नाभिस्तथा पंचम, त्यांचा जो नाभी प्रदेश आहे तो 5वा स्कंद आहे. षष्ठो भुजांतरम, 2 भुजांच्या मधलं जे स्थान आहे म्हणजे छाती जी आहे तो 6वा स्कंद आहे. दोर्युगलम तथान्यौ, आणि 2 हात आहेत ते 7वा आणि 8वा स्कंद आहे. कंठस्तुराजन नवमो यदीयो, कंठस्तुराजन नवमो यदीयो, आणि 9वा स्कंद आहे तो श्रीकृष्णांचा कंठ आहे. मुखारविंदम दशमः प्रफुल्लम, मुखारविंदम दशमः प्रफुल्लम. 10वा स्कंद आहे तो श्रीकृष्णांचा खूप सुंदर अति आकर्षक चेहरा आहे. एकादशो यस्य ललाटपट्टम, आणि त्यांचं जे कपाळ आहे तो 11वा स्कंद आहे. शिरोऽपि तु द्वादश एव भाती, आणि वरचा जो भाग आहे ज्याला आपण शीर म्हणतो तो श्रीकृष्णांचं जे आहे ते 12वा स्कंद आहे. तमादिदेवं करुणानिधानं कमालवर्णं सुहितावतारं अपार संसार समुद्र सेतुं भजामहे भागवत स्वरूपम. तम आदिदेवम, श्रीकृष्णांपासून हे अभिन्न आहे श्रीमद भागवतम. करुणानिधानम, हे करुणेचं एक स्थान आहे. तमाल वर्णम सुहितावतारम, श्रीकृष्ण जसे तमाल वर्णाचे तसं हे श्रीमद भागवतम पण तमाल वर्णाचं आहे. अपार संसार समुद्र सेतुम, आणि या भवसागराला पार करण्यासाठी कधी काही सेतू असतो का? नदीला पार करण्यासाठी ब्रिज असतो, पण समुद्राला पार करण्यासाठी कधी ब्रिज नसतो. पण भवसागराला, अपार समुद्र, भवसागराच्या अपार समुद्राला पार करण्यासाठी एक ब्रिज बांधलाय श्रीकृष्णांनी. भजामहे भागवत स्वरूपम, आणि त्या ब्रिजचं नाव आहे श्रीमद भागवत. त्या श्रीमद भागवताला आपण चर्चा करायला सुरुवात करतोय. आपलं खूप मोठं सौभाग्य आहे. आणि श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांना त्रिपुराच्या राजाने एकदा चर्चेसाठी बोलवलं होतं. तेव्हा श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांनी या भागवताच्या पहिल्या स्कंदावर 2 महिने दररोज प्रवचन दिलं होतं.
त्या पहिल्या श्लोकामध्ये इतका सार आहे. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांना या भागवतामध्ये 2 महिन्यांना प्रवचन देण्यासाठी काय काय मिळालं. माझी तेवढी पात्रता नाही, आपण जेवढं शक्य आहे तेवढी चर्चा करू. पण एक जस्ट आपल्याला जाणीव असावी की भागवताच्या प्रत्येक श्लोकामध्ये किती अर्थ आहे. श्री चैतन्य महाप्रभू, सनातन गोस्वामी आणि श्री चैतन्य महाप्रभूंचा जो संवाद आहे, त्यामध्ये एका ठिकाणी सनातन गोस्वामी सगळी शिकवण ऐकतात आणि नंतर श्री चैतन्य महाप्रभूंना विनंती करतात की मी असं ऐकलं, तुम्ही जेव्हा सार्वभौम भट्टाचार्यांसोबत बोलत होते, तेव्हा आत्मा रामश्च मुनयो निर्ग्रंथ अपि उरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकीं भक्तिम इत्थम भूतो गुणो हरी. हा एक श्लोक आहे पहिल्या स्कंदामध्ये. तर या श्लोकाचा अर्थ आहे की श्रीकृष्ण इतके आकर्षक आहेत की ज्यांना या जगाशी काही घेणं देणं नाहीये. निर्ग्रंथ, निर्ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काहीही आता गाठी नाही आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काही आसक्ती नाही आहेत, असे जे साधू लोक आहेत, मुक्त आहेत ते लोक पण श्रीकृष्णांप्रती आकर्षित होतात. या श्लोकाचा हा मतित अर्थ आहे. तर चतुष्कुमार आहेत, चतुष्कुमार हे कधी मोठे झालेच नाही. त्यांनी आपलं वय नेहमी लहान ठेवलं का, तर त्यांना माहिती आहे या जगामध्ये माया आहे. तर असे हे अनासक्त साधू आहेत. हे ब्रह्मदेवांच्या पहिल्या पुत्रांमधून आहेत. ते आजही लहान बाळाच्या रूपात आहेत का, तर ते म्हणतात आम्हाला मोठं व्हायचंच नाहीये, माया देवीमध्ये आम्हाला फसायचं नाहीये. हे चतुष्कुमार पण श्रीकृष्णांच्या चरणांना जी तुळशी अर्पण होते त्याच्याप्रती आकर्षित होतात. तर या श्लोकाचा तो अर्थ आहे. इत्थम भूतो गुणो हरी, की हरी यांचे काय गुण आहेत, हे निर्गुण आहेत, पण यांचे गुण इतके आकर्षक की निर्गुण स्तरावर असलेले साधू पण त्यांच्याप्रती आकर्षित होतात. तर सनातन गोस्वामी म्हणतात, तुम्ही जेव्हा सार्वभौम भट्टाचार्यांसोबत चर्चा करत होतात, तेव्हा तुम्ही सार्वभौम भट्टाचार्यांना या श्लोकाचे 18 अर्थ सांगितले. आणि मला ते 18 अर्थ तुम्ही पुन्हा एकदा सांगणार का? मला जाणून घ्यायचंय की श्रीकृष्ण कशा प्रकारे आकर्षक आहेत. निर्गुण स्तरावर असलेले साधू पण त्यांच्याप्रती आकर्षित होतात, ते असं काय तुम्ही जरा सांगणार का? आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना या श्लोकाचे 61 अर्थ सांगितले. 61. तो एका श्लोकाचे 61 अर्थ सांगितल्यावर सनातन गोस्वामी, ज्यांना 18 अर्थ ऐकायचे होते, ते जेव्हा 61 अर्थ ऐकतायत, तर ते पूर्ण भारावून गेले आणि श्री चैतन्य महाप्रभूंचे पाय धरले त्यांनी. आणि श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणाले, श्री चैतन्य महाप्रभू, या श्रीमद भागवताला जे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे, तुम्ही प्रस्तुत करताय आणि तुम्ही ते पण समजावून सांगताय. तर श्रीकृष्णांना समजणं जेवढं कठीण आहे, तेवढंच श्रीमद भागवताला पण समजणं कठीण आहे. आणि तुम्ही त्या श्रीमद भागवताच्या एका श्लोकावर 61 अर्थ दिले. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्लेन केलं. म्हणाले, तुम्ही श्रीकृष्णच आहात. श्रीकृष्णांशिवाय श्रीकृष्णांबद्दल इतकी माहिती कोणी देऊ शकत नाही. तर जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंचे त्यांनी पाय धरले आणि त्यांची अशी स्तुती केली, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी ते मान्य न करणारच नाही येते. ते अगदी भारावून गेले आणि म्हणाले, एक मिनिट सनातन, मला एक सांग, तू श्रीमद भागवत काय आहे याच्यावर थोडंसं मनन कर. आणि तेव्हा खूप सुंदर श्री चैतन्य महाप्रभू श्रीमद भागवताची स्तुती करतात आणि म्हणतात, कृष्ण तुल्य भागवत विभू सर्वाश्रय प्रतिशब्दे प्रतिश्लोके नाना अर्थ कोय. म्हणतात, कृष्ण तुल्य भागवत. भागवत हे श्रीकृष्णां तुल्य आहे. श्रीकृष्ण जसे असीमित आहे, तसं श्रीमद भागवत पण असीमित आहे. म्हणतात विभू, विभू आहे. श्रीकृष्णांना विभू म्हणतो आणि आपल्याला अणू म्हणतो आपण. तर विभू, सर्वाश्रय, प्रत्येक जीव जंतूला, प्रत्येक मनुष्याला आश्रय देण्यासाठी श्रीमद भागवतम या जगात आलाय. कृष्ण तुल्य भागवत विभू सर्वाश्रय प्रतिश्लोके प्रतिशब्दे नाना अर्थ कोय. प्रतिश्लोके, प्रत्येक श्लोकामध्ये, प्रति अक्षरे, प्रत्येक अक्षरामध्ये, नाना अर्थ कोय. प्रत्येक श्लोकामध्ये आणि प्रत्येक अक्षरामध्ये श्रीमद भागवतामध्ये वेगवेगळे अर्थ पेरलेले आहेत. ते फक्त आपल्याला बघता यायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये नंतर म्हणतात, प्रश्नोत्तरे भागवते करिया निर्धार याहार श्रवणे लोके पाय चमत्कार. म्हणतात, प्रश्नोत्तरे भागवते करियाचे निर्धार. या श्रीमद भागवतामध्ये वेगवेगळे तत्व कशा प्रकारे मांडलेत, तर म्हणतात प्रश्न उत्तराद्वारे. परीक्षितांनी प्रश्न विचारले, शुकदेव गोस्वामींनी उत्तर दिले. विदुराने प्रश्न विचारले, मैत्रेय ऋषींनी उत्तर दिले. युधिष्ठिराने प्रश्न विचारले,
नारद मुनींनी उत्तर दिले. प्राचीन बर्हिषदनी प्रश्न विचारले, नारद मुनींनी उत्तर दिले. ध्रुव महाराजांनी प्रश्न विचारले, नारद मुनींनी उत्तर दिले. प्रल्हादाने प्रश्न विचारले, नारद मुनींनी उत्तर दिले. अशा प्रकारे, कारण याच्यामध्ये मोठमोठे भक्त आहेत आणि ते मोठमोठे भक्त जे प्रश्न विचारणार ते साधारण विषयांवर प्रश्न विचारणारच नाहीत. म्हणून खूप उत्कृष्ट स्तराचे प्रश्न आणि त्या उत्कृष्ट स्तराच्या प्रश्नांना खूप उत्कृष्ट उत्तर. तर म्हणतात, प्रश्नोत्तरे भागवते करियाचे निर्धार. तर भागवतामध्ये एक सुंदर गोष्ट काय आहे, खूप मोठ्या मोठ्या भक्तांचा संभाषण आहे. आणि कारण प्रश्न उत्तरा रूपात हे संभाषण आहे, म्हणतात खूप खूप सखोल आध्यात्मिक तत्वज्ञान भागवतामध्ये दिलंय आणि म्हणतात, याहार श्रवणे लोके पावे चमत्कार. जर श्रीमद भागवताचं आपण योग्य चेतनेने श्रवण केलं तर आपल्या हृदयामध्ये चमत्कार होईल. फक्त श्रीमद भागवताचा आदरपूर्वक, जर नम्रतापूर्वक, सेवाभावाने आपण श्रवण केलं तर आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये एक चमत्कार होईल आणि आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला म्हणतील, तुम्ही तर इतके साधारण व्यक्ती होते आणि आज तुम्ही इतक्या उच्च कोटीला कसे काय पोहोचलात? तुमच्यामध्ये इतकी शुद्ध भक्ती आली कशी? तर श्री चैतन्य महाप्रभूंनी हा सनातन गोस्वामींच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलाय, की श्रीमद भागवताचं जर आपण नित्य श्रवण केलं तर लोके पावे चमत्कार. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की श्रील प्रभुपादांनी या संस्कृत भागवताला इंग्रजी भाषेमध्ये आणि प्रभुपादांच्या शिष्यांनी आपल्या मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, विविध भाषांमध्ये आपल्याला हे भागवत उपलब्ध करून दिलंय आणि आज आपण एकत्र येऊन त्या भागवतावर चर्चा करतोय. तर साधारणपणे या जगामध्ये आपण एका शाश्वततेसाठी आसुसलेलो असतो. तर बघा, मी बघतो की जेव्हा आई-वडील मुलांची ऍडमिशन करतात कुठल्या कॉलेजमध्ये, तेव्हा म्हणतात, आपण अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊया ज्या कॉलेजमध्ये नंतर कॅम्पस प्लेसमेंट पण होते. तर तिथे शिक्षण तर चांगलं मिळायलाच पाहिजे. पण त्याच्यानंतर जर मोठमोठ्या कंपन्या त्याच कॉलेजमध्ये येऊन जर कॅम्पस प्लेसमेंट करणार असेल, तर मग ते कॉलेज चांगलं. कधी मी बघतो कोणी आजारी लोक आहेत ते डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टरांना म्हणतात, "डॉक्टर मी ना खूप फिरलो आणि प्रत्येक डॉक्टरांनी मला एक दिलासा दिला, की सगळं काही छान होईल. पण आता मी तुमच्याकडे आलोय आणि आता मला पर्मनंट उपाय द्या." तर एक पर्मनंट स्थान पाहिजे किंवा एक पर्मनंट आजारावर उपाय पाहिजे. किंवा मी बघतो, की कधी कोणी सुट्टीसाठी कुठे हॉटेल वगैरेमध्ये गेले, तर म्हणतात, त्या हॉटेलमध्ये राहण्याची पण चांगली सोय पाहिजे, रेस्टॉरंट पण तिथेच पाहिजे. जर असं लॉन असेल चालण्यासाठी तर ते चांगलं आहे, स्विमिंग पूल असेल तर चांगलं आणि रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टच्या जवळ असेल तर चांगलं. तर सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे जास्ती प्रवास नको, जास्ती हालचाल नको. सो एक कल मी बघतो, की जीवनाचा प्रवास असेल किंवा सुट्टीचा प्रवास असेल, यात्रेचा प्रवास असेल, कुठलाही प्रवास असेल तर आपला एक एक जी आपली आशा असते ती नेहमी अशी शाश्वततेकडे असते. पण खरी गोष्ट काय आहे माहितीये? जरी आपली इच्छा आहे की आपण शाश्वततेकडे जायला पाहिजे, पण आपलं मन असं आहे, आपले इंद्रिय असे आहेत की नेहमी आपल्याला अशाश्वततेकडे खेचून घेतात. अशाश्वततेकडे खेचून घेतात म्हणजे अशा काही गोष्टी आपण करण्यामध्ये गुंग होतो किंवा फसतो, जे खूप अशाश्वत आहेत. त्याचे परिणाम पण खूप अशाश्वत आहेत. त्याच्यातून मिळणारं समाधान पण खूप अशाश्वत आहे. मी बघतो कधी-कधी, की समजा पटकन काही स्वयंपाक करायचा असेल, तर प्री मिक्स फूड मिळतं आजकाल. तर मॅगी असेल किंवा डोसा वगैरे त्याचं जे पीठ आहे ते रेडी मिळतं. मग ते फक्त घरी येऊन आपण त्याला टाकलं की डोसा तयार किंवा इडली तयार. तर जसजशा प्रकारे आधुनिक आपलं जीवन होतंय, आपल्याला असं वाटतं की जीवनामध्ये ज्या सोयी-सुविधा आहेत त्या मिळाल्यावर माझा वेळ वाढेल. पण मी बघतो की ॲक्चुअली फास्ट फूडकडे जाण्यासाठी ॲक्चुअली वेळ नाहीये लोकांकडे. तर जेवढे उपकरणं वाढलेत, त्यांनी वेळ वाढायला पाहिजे होता. पण ॲक्चुअली आपल्याकडे वेळ नाही आणि आपण फास्ट फूडकडे जातो. किंवा त्या फास्ट फूडचा जर आपल्याला लक्षात आलं, की अरे हे फास्ट फूड आहे आणि आपल्यासाठी चांगलं नाहीये, तर कधी-कधी आपण त्याला सोडून पण देतो. सो बेसिकली जरी आपल्या इच्छा आहे शाश्वततेकडे, पण आपले इंद्रिय आणि आपले मन आहेत हे आपल्याला अशाश्वततेकडे नेहमी खेचत असतं. आणि त्या अशाश्वत गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करता-करता अनेक वेळा आपल्याला कटू अनुभव येतात, गोड अनुभव येतात. जर कटू अनुभव आले, तर आपण म्हणू, "अरे, आजपासून मला या गोष्टीशी काही संबंध नाही" आणि आपण त्याला फेकून देतो. तर याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात भोग आणि त्याग. भोग म्हणजे माझ्या आनंदासाठी काहीतरी मिळायला पाहिजे.
आणि जेव्हा ते माझ्या आनंदासाठी गोष्ट मिळाल्यावर मला त्याच्यातून आनंद मिळत नाही, तेव्हा तो एक कोल्ह्याची गोष्ट होती. त्याला द्राक्ष दिसत होते आणि द्राक्ष खाण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले आणि जेव्हा त्याला ते द्राक्ष मिळाले नाही, तेव्हा तो म्हणाला, "एनिवेज जाऊ दे, हे द्राक्ष काय आंबटच आहेत" आणि त्याने घेतलं नाही. तशा प्रकारे कधी-कधी आपण काही गोष्टींसाठी खूप प्रयत्न करतो आणि ते मिळाले तर म्हणतो, "सोडून दे, हे तर द्राक्ष आंबट आहेत." किंवा आपण ते मिळाल्यावर जरी आपल्याला लक्षात आलं, की मला हवं तेवढं समाधान नाही मिळालं, तर आपण त्याचा त्याग करतो. तर आयुष्यभर विविध लोक आपल्या जीवनामध्ये या 2 गोष्टी करतात. भोग, त्याग, भोग, त्याग, भोग, त्याग. आणि या दोन्ही भोग त्यागामध्ये अधिकांश लोकं भोग करतात. आणि फार कमी असे लोकं आहेत, ज्यांना थोडी बुद्धी येते आणि त्यांना एक लक्षात येतं, मी जेव्हा-जेव्हा भोग करायचा प्रयत्न केला, मला शेवटी हातात मातीच मिळाली. तर आता पुढच्या वेळेस ना मी काहीही करणार नाही. मला कोणाशी काही घेणं-देणं नाही. मला कोणाला काही संबंध नाही ठेवायचा आहे. मला आता एकटं राहायचंय. तर भोग, त्याग या दोन्ही गोष्टींमध्ये त्याग हे थोडंसं वर आहे. का? कारण कमीत कमी याच्यामध्ये एक जाणीव आहे, की या भौतिक जगामध्ये आपल्यासाठी काहीही नाही. ती जाणीव आहे म्हणून त्यागाची भावना ही भोगाच्या भावनापेक्षा वर आहे. पण आध्यात्मिक दृष्टीने भोग आणि त्याग हे दोन्हीही निरर्थक आहेत. का निरर्थक आहेत? कारण या दोन्ही भावनांमध्ये खरा मालक कोण आहे? खरे स्वामी कोण आहेत? या दोघांची जाणीव नाही. आपण भोग कधी करू? जेव्हा आपल्याला एखादी वस्तू दिसते आणि त्याच्यावर आपण मालकी समजतो, तेव्हा आपण त्याचा भोग करायचा प्रयत्न करू आणि त्याग कधी करू? जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दिसते आणि आपल्याला हे जाणवतं, की ही गोष्ट माझ्या कामाची नाही. पण त्याग करण्यासाठी ती गोष्ट तुमची पाहिजे. तुम्ही दुसऱ्याची गोष्ट त्याग नाही करू शकत. म्हणून भोग आणि त्याग या दोन्ही गोष्टींमध्ये त्याग जरी थोडा उंच तत्व असलं, तरी पण भोग आणि त्याग दोनही निरर्थक आहेत. का? दोघांमध्ये खरे मालक कोण? खरे स्वामी कोण? यांची जाणीव नाहीये. आणि म्हणून भोगवाद आणि त्यागवाद हे दोन्ही वाद चुकीचे आहेत. दोघांमध्ये परमेश्वराचा अपमान आहे. दोघांमध्ये परमेश्वराला स्वीकार नाही केलं जात आणि म्हणून दोन्ही भावना या नास्तिक आहेत. मग खरी भावना काय आहे? खरी भावना आहे सेवावाद. सेवावाद म्हणजे मला एखादी गोष्ट दिसली, जी मला आवडत नाही. पण त्यांनी जर परमेश्वराची सेवा होणार असेल, तर मी त्याला स्वीकार करून खरे स्वामी, खरे मालक यांची सेवा करायला पाहिजे. आणि मला एखादी गोष्ट दिसली, जी मला खूप पसंत आहे, मला खूप आवडते, पण ती गोष्ट देणारे माझे स्वामी कोण आहेत? परमेश्वर आहेत. तर मी त्यांच्या सेवेत लावीन. तर आवडती वस्तू किंवा नावडती वस्तू दोन्ही गोष्टी मी परमेश्वराच्या सेवेत लावेन. तसंच आवडती परिस्थिती किंवा नावडती परिस्थिती हे दोन्ही मी श्रीकृष्णांच्या सेवेत लावेन. म्हणजे काय? वस्तूंना लावणं सोपं आहे. पण परिस्थितीला कसं लावणार? परिस्थितीला लावणार, की आज मी अत्यंत दुःखग्रस्त परिस्थितीत आहे. म्हणजे कुठेतरी मला आज आसरा द्यायला मदत करायला कोणी नाहीये. मी असं ऐकलं होतं, की ज्यांचं कोणी नसतं त्यांचं श्रीकृष्ण असतं. तर या दुःखग्रस्त परिस्थितीचा मी त्याग नाही करणार. मी भोग तर करूच शकत नाही, पण मी त्याग नाही करणार. मी याचा खूप छान वापर करणार आणि श्रीकृष्णांच्या चरणी ही दुःखाची परिस्थिती अर्पण करणार. आणि जेव्हा माझ्या जीवनामध्ये खूप आनंदाचा प्रसंग येतो, तेव्हा मी विचार करणार, "अरे, माझ्या जीवनामध्ये आनंदाचा प्रसंग आहे, सगळं काही छान चालू आहे." मी कृतज्ञतेच्या भावनेने श्रीकृष्णांना ही सुखाची, आनंदाची परिस्थिती अर्पण करतो. अशा प्रकारे सुख असू दे की दुःख असू दे, जेव्हा आपण सुखाचा भोग नाही करत आणि दुःखाचा त्याग नाही करत, जेव्हा दोन्ही परिस्थितींना आपण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये अर्पण करतो, तेव्हा ॲक्चुअली आपली आध्यात्मिक प्रगती सुरू होते. आणि जर हे आपल्याला तात्विक दृष्टीने जरी पटलं, तरी खरोखर आचरणात आणण्यासाठी एक मदतीची गोष्ट आहे. जसं मी म्हणत होतो, भागवतामध्ये "याहार श्रवणे लोके पावे चमत्कार." भागवत केवळ एक ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये मी आता तुम्हाला जो एक तत्व सांगणार आहे, त्या तत्वाचं एक निरूपण केलंय. बाकीच्या सर्व ग्रंथांमध्ये सांगितलंय, "अरे, चांगली परिस्थिती असेल तर आनंद कर, मौज कर आणि दुःख असेल तर काय थोडंसं पूजा कर आणि त्या दुःखग्रस्त परिस्थितीतून बाहेर ये." पण भागवत काय म्हणतं माहिती जेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंदाची परिस्थिती येईल किंवा सुखाची परिस्थिती येईल, तेव्हा स्थितप्रज्ञ राहायचंय. स्थितप्रज्ञ म्हणजे आपण शांत, समतोल ठेवायचा आहे. तो समतोल कसा ठेवायचा?
जेव्हा सुखाची परिस्थिती आहे आणि सगळेजण नाचतायत, ओरडतायत, "अरे हरी बोल! वाह, वाह, वाह!" तेव्हा आपण समतोल कसा ठेवायचा? तेव्हा भागवत आपल्याला एका श्लोकामध्ये सांगतं, तेव्हा आपण आठवण करायला पाहिजे, माझ्या जीवनामध्ये ही जी सुखाची परिस्थिती आली आहे, ती कशामुळे आली आहे माहिती आहे? माझे पूर्वकर्म. आणि कुठलेतरी पूर्व चांगले कर्म आहेत म्हणून माझ्या जीवनामध्ये सुखाची परिस्थिती आली. आणि आज माझ्या जीवनामध्ये ही जी सुखाची परिस्थिती आली म्हणजे माझं एक खूप मोठं चांगलं कर्म आज खर्च झालं. माझ्या चांगल्या कर्मांची जी बँक अकाउंट होते, ते आज कमी झालंय. तर जेव्हा सुखाच्या, अति आनंदाच्या परिस्थितीमध्ये आपल्या लक्षात येईल, की आपलं बँक अकाउंट आज कमी झालंय, तेव्हा आपण म्हणू, "1 मिनिट, हा काय उड्या मारायचा वेळ नाहीये. इथे थोडं समतोल ठेवायला पाहिजे." आणि त्याच प्रकारे श्रीमद भागवत एकमेव ग्रंथ आहे जे आपल्याला सांगतं, जेव्हा अत्यंत दुःखाची परिस्थिती येते, आपल्याला रडू येतं आणि आपण आजूबाजूचे रुमाल शोधतोय, पण सगळे रुमाल भिजलेले आहेत. तेव्हा भागवत आपल्याला सांगतं, "1 मिनिट, जास्ती रडू नका." तेव्हा लक्षात ठेवा, अरे, आपल्या जीवनाच्या बँक अकाउंटमध्ये खूप सारे कर्ज असणार आणि त्या कर्ज किंवा दुःखाची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येणार होतं आणि आज माझ्या जीवनामध्ये इतकी मोठी दुःखाची परिस्थिती आली म्हणजे माझं खूप मोठं वाईट कर्म खर्च झालंय. हरी बोल! आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये आपण रुमाल शोधण्यापेक्षा आपली जपमाळ शोधू आणि आपण म्हणू, "श्रीकृष्ण, मी जेव्हापासून भागवत वाचायला लागलो, तेव्हापासून माझे सगळे दृष्टिकोन बदलले." तर अशा प्रकारे हे जे श्रीमद भागवत आहे, हे आपल्याला सांगतं, प्रत्येक गोष्टीचा वापर एका वैष्णवाला नेहमी श्रीकृष्णांच्या सेवेत करता यायला पाहिजे. तर गोष्ट असू दे, परिस्थिती असू दे, आपल्या जीवनामध्ये वाईट काळ असू दे, आपल्या जीवनामध्ये चांगला काळ असू दे, मी श्रीकृष्णांसाठी काय करू शकतो? हा प्रश्न आपल्याला विचारायला केवळ श्रीमद भागवत एकमेव ग्रंथ आहे, तो आपल्याला शिकवतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे समजायला पाहिजे, की श्रीमद भागवताचं खूप एक विशेष स्थान आहे. या श्लोकामध्ये शेवटचा जो वाक्य होता, तर या श्लोकामध्ये सुरुवात होते, "ओम नमो भगवते वासुदेवाय." बाकी सगळ्या शास्त्रांमध्ये, बाकी सगळ्या पुराणांमध्ये पण स्पष्टता कधी तुम्हाला दिसणार नाही. तर कधी शंकराची स्तुती होते, कधी गणेशाची स्तुती होते, कधी इंद्राची स्तुती होते. ऋग्वेदामध्ये, मूळ वेदांमध्ये पण इंद्राची स्तुती आहे. तर आपण बघतो त्याच्यामुळे एक साधारण सनातन धर्म पालन करणारा ज्याला आपण हिंदू म्हणतो, तो नेहमी भ्रमित असतो. पण श्रीमद भागवताच्या 18,000 श्लोकांमध्ये पहिल्या श्लोकाची सुरुवात आहे, "ओम नमो भगवते वासुदेवाय." मी श्रीकृष्णांना नमन करतो. म्हणून पहिल्या श्लोकापासून भागवत आपल्याला स्पष्टता देतं आणि पहिल्या श्लोकाचं शेवटचं वाक्य आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय, "सत्यं परं धीमहि." सत्यम परम धीमही, हे जे वासुदेव आहेत, त्यांच्यावर मी का मनन करतोय, त्यांच्यावर मी का स्तुती अर्पण करतोय, प्रार्थना अर्पण करतोय? माझी भावना आहे, अहो तुम्हाला शंकर आवडतात, यांना इंद्र आवडतात, यांना सूर्याची उपासना करायची आहे, यांना दुर्गा देवीची उपासना करायची आहे, तर तसे तुम्ही श्रीकृष्णांची उपासना करताय. नाही. म्हणून व्यास ऋषी ज्यांनी हे श्रीमद भागवत लिहिलंय आणि ज्यांनीच बाकी सर्व पुराण, बाकी सर्व ग्रंथ लिहिले ते आपल्याला सांगतात, "1 मिनिट, मी तुम्हाला सांगतो, या ग्रंथाच्या सुरुवातीला सांगतो, सत्यम परम धीमहि." धीमहि या शब्दाचा अर्थ आहे, मी माझ्या मनामध्ये यांच्यावर ध्यान करतो. तर व्यास ऋषी आपल्याला सांगतायत, श्रीकृष्णांवर आपल्याला ध्यान करायचंय, भावनांमुळे नाही, तर कारण ते परम सत्य आहेत म्हणून. म्हणजे याच्यामध्ये एक खूप मोठा तत्वाचा त्यांनी आधार दिलाय. ज्यांना आज काही काळांपूर्वी हं, परमपूज्य राधानाथ महाराजांनी काही भक्तांना बारामतीमध्ये द्वितीय दीक्षा पण दिली. म्हणजे अ, ब्राह्मण दीक्षा त्याला म्हणतात, पंचरात्री की दीक्षा. तर पंचरात्री की दीक्षा जेव्हा देतात, तेव्हा गायत्री, ब्रह्म गायत्री मंत्र पण देतात. आणि कलियुगामध्ये आज असं काही राहिलं नाहीये. ॲक्चुअली गायत्री मंत्र जो आहे, तो सर्वांना वाटप करण्यासाठी नाहीये. ॲक्चुअली हरे कृष्ण महामंत्र आहे. परमेश्वराचं जे नामस्मरण आहे, रामकृष्ण हरी, जय श्रीराम, हे जे मंत्र आहेत, हे आपण सगळ्यांना वाटप करू शकतो. पण गायत्री मंत्र हा खूप गहन मंत्र आहे आणि म्हणून गायत्री मंत्र सगळ्यांसाठी नसतो. पण कलियुगामध्ये सगळंच वेगळी गोष्ट आहे. लोकांना हरे कृष्ण महामंत्र कमी माहिती आहे, पण गायत्री मंत्र सगळ्यांना माहिती आहे. कारण मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये तो लाउडस्पीकरवर वगैरे लावतात. तर म्हणून सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण बघतो धीमही हा शब्द येतो. सो धीमही हा शब्द व्यास ऋषींनी इथे वापरण्यामागे अजून एक कारण हे आहे,
की ऍक्च्युली व्यास ऋषींना सांगायचं होतं की या भागवतामध्ये मी जे सांगणार आहे ते श्रीकृष्ण परमपुरुषोत्तम भगवंत यांच्या दिव्य लीला मी मांडणार आहे. आणि या दिव्य लीला समजून घेण्यासाठी साधारण व्यक्तीचं काम नाही. म्हणून श्रीकृष्ण जेव्हा लोणी चोरतायत ते दिसायला साधारण आहे, पण ती अद्वितीय लीला आहे, कारण त्याच्यातून सगळ्या भक्तांना आनंद व्हायचा. आपण जेव्हा या जगामध्ये बघतो कोणी काही चोरी करतो तेव्हा तो इतर लोकांना केवळ त्रास देतो आणि दुःख देतो. तर श्रीकृष्णांची चोरी करण्याची लीला असेल, रास लीला असेल, अर्जुनाला दिव्य ज्ञान देणारी भगवद्गीता श्रवण करून देणारी जी लीला असेल, या सगळ्या लीला दिव्य आहेत हे व्यास ऋषींना आपल्याला सांगायचंय. म्हणून म्हणतायत त्या अति उच्च स्तरावर मला या सगळ्या लोकांना घेऊन जायचंय. तर यांच्याकडून मला गायत्री मंत्रचा जो मतितार्थ आहे, गायत्री मंत्राचा जो गाभा आहे, तो यांना सांगावा लागेल. तर व्यास ऋषी मनन करतायत गायत्री मंत्राने खूप खोल शुद्धीकरण होतं. पण गायत्री मंत्राने शुद्धीकरण होण्यासाठी तो व्यक्ती योग्य लागतो. खेडकर प्रभू कोणाचा तरी ना फोन अनम्यूट आहे, तो थोडा प्लीज म्यूट करा. सो व्यास ऋषी म्हणतायत की मला या खोल तत्वावर घेऊन जायचंय आणि मला पवित्र करायचंय, तर मला यांना गायत्री मंत्राचा जो गाभा आहे तो द्यायचा आहे. पण मी गायत्री मंत्र सगळ्यांना देऊ शकत नाही. तर त्यांच्या मनामध्ये एक संघर्ष चालू आहे. मला यांना अति उच्च गोष्ट द्यायची आणि त्याच्यासाठी यांना पवित्र करायचंय. पण गायत्री मंत्र मी पब्लिकली देऊ शकत नाही. म्हणून गायत्री मंत्राचा जो गाभा आहे, गायत्री मंत्राचा गाभा आहे, जे परमेश्वर ज्यांची आभा, ज्यांच्या शरीरातून जी दिव्य तेज येतं ते पूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतंय. यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. सो श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरातून जी आभा येते ती पूर्ण जगाला प्रकाशित करते. तर त्या श्रीकृष्णांना, त्या परमेश्वराला मी प्रार्थना करतो की कृपया मला योग्य बुद्धी द्या, जेणेकरून मी माझं जीवन तुमच्या प्रती मी समर्पित करीन. हा गायत्री मंत्राचा अर्थ आहे. तर गाभा आहे की त्या परमपरमेश्वर भगवंतांना मी समर्पित होतो आणि त्यांना त्यांच्यावर मी ध्यान करतो. तर व्यास ऋषींनी आपल्या सगळ्यांना मदत करण्यासाठी गायत्री मंत्र देऊ शकत नाहीत ते, कारण त्यांना नियम माहित आहेत वेदांचे. पण त्यांनी गायत्री मंत्राचा गाभा घेतला. सत्यम परम धीमही, की आपल्या सर्वांना जर जीवनामध्ये उच्च ध्येय गाठायचं असेल, जर प्रेमभक्ती गाठायची असेल, तर आपल्याला परम सत्य श्रीकृष्ण यांच्यावर ध्यान करणं गरजेचं आहे. आणि म्हणून व्यास ऋषींनी गायत्री मंत्राचा उल्लेख या भागवतामध्ये केलाय. तर श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंद आहेत आणि 12व्या स्कंदामध्ये 13 अध्याय आहेत आणि 13व्या अध्यायामध्ये 23 श्लोक आहेत. सो पहिला स्कंद, पहिला अध्याय, पहिला श्लोक ते 12वा स्कंद, 13वा अध्याय, 23वा श्लोक. 12वा स्कंद, 23वा अध्याय, श्लोक क्रमांक 19 म्हणजे भागवताचा शेवटून जो चौथा श्लोक आहे. त्याच्यामध्ये पण जर तुम्ही बघाल, मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करतो. जस्ट होल्ड ऑन. सो हा आहे स्कंध क्रमांक 12, अध्याय क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 19. सो याच्यामध्ये पण आपण जर बघितलं तर कस्मय्येन विभासितो यमतुलो ज्ञान प्रदीप पुरा तद्रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद्रूपिण योगींद्राय तदात्मनाथ भगवत राताय कारुण्यया तच्छुद्धम विमलम विशोकममृतम सत्यम परम धीमहि. सो भागवताच्या शेवटून चौथा श्लोक आहे. त्याच्यामध्ये पण व्यास ऋषींनी पुन्हा एकदा श्रीकृष्णांची स्तुती केली आहे आणि त्याच्यामध्ये पण सांगितलंय सत्यम परम धीमहि. तर या श्लोकाचा जो सारांश आहे, या श्लोकामध्ये शेवटी व्यास ऋषी म्हणतायत मी त्या श्रीकृष्णांना नमस्कार करतो, ज्ञान प्रदीप, जे कृष्णम वंदे जगद्गुरुम, जे श्रीकृष्ण आहेत ज्ञान प्रदीप आहेत, सर्व ज्ञानाचे स्रोत आहेत. तद्रूपेण म्हणजे त्यांनीच एक रूप घेतलं. कोणाचं रूप घेतलं? त्यांनी स्वतः ब्रह्मदेवांना आधी सांगितलं, मग ब्रह्मदेवांनी नारदाला सांगितलं, नारदांनी वेदव्यास ऋषींना सांगितलं आणि अशा प्रकारे
त्यांच्या प्रती मी स्तुती अर्पण करतो आणि लिहिलेलं आहे, तत्शुद्धम विमलम विशोकम अमृतम, जे श्रीकृष्ण परमशुद्ध आहेत, जे विमल आहेत, जे विशोक आहेत, ज्यांच्यामध्ये कधीही शोक नसतो, आणि जे अमृत आहेत, सत्यम परम धीमही. म्हणून भागवतामध्ये पहिल्या श्लोकामध्ये व्यास ऋषी आपल्याला सांगतायत परम सत्य श्रीकृष्ण त्यांच्यावर ध्यान केलं पाहिजे, आणि शेवटच्या श्लोकामध्ये पण श्रीकृष्णांप्रती सांगतायत सत्यम परम धीमही. तर या श्रीकृष्णांबद्दल व्यास ऋषी आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार सांगतायत. साधारणपणे बाकीच्या शास्त्रांमध्ये आस्तिक असतील तर शास्त्र वाचतील, किंवा जर नास्तिक असतील तर त्यांच्या जीवनामध्ये पण आपण बघतो की ध्यान करणारे खूप लोक असतात. ध्यान करणारे खूप लोक असतात, पण ध्यानाचा विषय एक नसतो. ध्यानाचे विषय पण असंख्य असतात. सो असंख्य जीवात्मे आहेत, पण असंख्य जीवात्मे असंख्य विषय वस्तूंवर ध्यान करतात. सगळ्यांना सगळ्या गोष्टी पाहिजेत, आणि कारण ते सगळं क्रिस क्रॉस होतं. मला पण ती गोष्ट पाहिजे, पण तीच गोष्ट दुसऱ्याला पण पाहिजे, आणि त्याला एक दुसरी गोष्ट पाहिजे, पण ती गोष्ट एका तिसऱ्याला पाहिजे. तर बेसिकली या जगामध्ये सगळ्यांना ज्या ज्या गोष्टी दिसतात, ऐकू येतात, किंवा सुगंध घेऊन, त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना पाहिजेत. विचार करा, सगळ्यांना जर सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर काय केऑस होईल, काय परिस्थिती निर्माण होईल. म्हणून आपण बघतो की या जगामध्ये कधीही शांती नसते. शांती का नसते? कारण सगळे जण सगळ्या गोष्टींवर आपला ताबा करत असतात. पण या भागवतामध्ये पहिल्या श्लोकापासून सांगतायत सत्यम परम धीमही. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि श्रील जीव गोस्वामी या श्लोकावर जेव्हा टीका करतात तेव्हा सांगतात धीमही या शब्दाचा अर्थ आहे प्लुरल आहे, ते म्हणजे बहुवचनी आहे. तर बहुवचनी काय आहे? तर व्यास ऋषी सांगतायत तुम्ही सर्व जीवात्मे एकाच गोष्टीवर ध्यान करा. तर तुम्ही बहुवचनी आहात जीवात्मे, पण बहुवचनी जीवात्मे एकवचनी परम सत्य श्रीकृष्णांवर ध्यान करा. जर सर्व जीवात्म्यांनी या एका वस्तूवर, ध्यान वस्तूवर जर मनन केलं आणि ध्यान केलं आणि त्यांना जर प्रार्थना केली, तर जीवनामध्ये केऑस कसा येईल, जीवनामध्ये जी गोंधळ आहे तो कसा येईल. या जगामध्ये जितके युद्ध होतात, या जगामध्ये जितके भांडण होतात, या जगामध्ये जितके संघर्ष होतात, ते का? कारण एकाच वस्तूवर बाकी सर्व लोकांचा एक कंट्रोल करायचा एक माझ्या घरचे आंबे पिकले दोन का. बर बर ठीक आहे, थँक्यू. सो बरेच लोक जेव्हा त्याच त्याच गोष्टींवर कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, तेव्हा संघर्ष होतात. पण श्रीकृष्ण असे व्यक्ती आहेत जे इतके प्रेमळ आहेत, जे ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाचा आदान प्रदान करू शकतात. आणि म्हणून या संपूर्ण सृष्टीमध्ये, या संपूर्ण जगामध्ये केवळ एकच अशी वस्तू आहे ध्यान करण्यासाठी, ज्या वस्तूवर असंख्य लोकांनी ध्यान केलं आणि असंख्य लोक म्हणाले मला श्रीकृष्ण पाहिजेत, तरी त्यामध्ये कधी भांडण तंटा होणार नाही. जेव्हा समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर जेव्हा अमृत बाहेर आलं, तेव्हा त्या अमृतासाठी सगळ्या राक्षसांमध्ये खूप भांडणं झाली. तर जे मोठे बलवान राक्षस होते त्यांनी ते अमृत स्वतःजवळ ठेवलं आणि म्हणाले मी वाटप करतो. आणि जे छोटे छोटे राक्षस होते, ज्यांच्याकडे जास्ती बळ नव्हतं, ज्युनियर राक्षस होते ते, एक शाळेतले राक्षस, एक कॉलेजमधले राक्षस, तसे कॉलेजमधले जे मोठे मोठे राक्षस होते, त्यांनी म्हटलं की अमृताचं वाटप मी करतो. आणि शाळेतले बिचारे पहिलीतले दुसरीतले जे राक्षस होते, जे राक्षसी प्रवृत्ती शिकत होते, ते म्हणतात अहो तुम्ही जर वाटप करायला घेतलं तर आम्हाला काही मिळणारच नाहीये. त्याच्यामध्ये भांडण झालं. अहमपूर्वम अहमपूर्वम, अहमपूर्व म्हणजे आधी मला त्या सगळ्यांमध्ये भांडण झालं. आणि तसंच श्रीकृष्ण जेव्हा आपल्या गोपकुमारांना घेऊन वनामध्ये जायचे, तेव्हा कधी कधी असं थोडस पुढे निघून जायचे बघायसाठी, अरे या भागामध्ये गवत चांगलं आहे का, आणि या भागामध्ये आपण गायींना आणि वासरांना पाठवू शकतो का. तर जेव्हा श्रीकृष्णाशी थोडे पुढे जायचे, तेव्हा सगळे गोप मित्र म्हणायचे अरे श्रीकृष्ण पुढे निघून गेले, चला आपल्याला धावायचंय. आणि सगळे भक्त, सगळे गोपकुमार धावत सुटायचे आणि म्हणायचे अहमपूर्वम अहमपूर्वम. सो जेव्हा राक्षस अमृतासाठी भांडतायत तेव्हा पण म्हणतायत अहमपूर्वम अहमपूर्वम. आणि श्रीकृष्णांना स्पर्श करण्यासाठी
जेव्हा गोप कुमार धावतात तेव्हा ते पण म्हणतात अहम पूर्वम अहम पूर्वम. पण त्या दोन अहम पूर्वम मध्ये भेद आहे. काय भेद आहे? जेव्हा राक्षस अहम पूर्वम म्हणत होते, मी आधी म्हणत होते, तेव्हा एकमेकांना भांडत होते आणि एकमेकांना मारहाण करत होते. आणि जेव्हा शुकदेव गोस्वामी गोपकुमारांचं अहम पूर्वम म्हणतात तेव्हा म्हणतात अहम पूर्वम इति रेमिरे. रेमिरे या शब्दाचा अर्थ आहे चेहऱ्यावर खूप सुंदर हास्य होतं आणि खूप आनंदाने एकमेकांकडे बघायचे. अरे तू पण पुढे चाललायस, मी पण जातो. आणि आपण सगळे जण जाऊन श्रीकृष्णांना स्पर्श करू आणि अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद अनुभवू. म्हणून जरी अहम पूर्वम वृंदावनात पण असेल, पण त्यामध्ये एकमेकांना त्रास द्यायची टेंडन्सी नाहीये. असं आहे, मला श्रीकृष्णांना आनंद द्यायचा आहे. आणि प्रत्येक भक्त विचार करतो, मला पण श्रीकृष्णांना, मला पण. सगळेजण मिळून श्रीकृष्णांना आनंद देत आहेत. पण कोणी एकमेकांना अडवत नाहीयेत. तर म्हणून हे खूप महत्वाचं आहे, की श्री व्यास ऋषी भागवताच्या पहिल्या श्लोकापासून आपल्याला सांगतायत, सत्यम परम धीमहि. आणि आपल्याला सांगतात, की असंख्य जीवात्मे या एका श्रीकृष्णांवर ध्यान करणं खूप गरजेचं आहे. साधारणपणे आपण जेव्हा ध्यान या तत्वावर विचार करतो, ध्यान कशाने केलं जातं? मनाने केलं जातं. पण जर आपल्याला संपूर्ण ध्यान करायचं असेल, तर मन आहे ना, मनाचे काही सेवक आहेत. मन हा राजा आहे इंद्रियांचा आणि मनाचे सेवक किंवा अनुयायी आपण म्हणू शकतो इंद्रिय आहेत. मनः षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. तर श्रीकृष्ण म्हणतात, की हा जो जीवात्मा आहे, याच्याकडे काही मी उपकरण दिलेत, इंद्रिय दिलेत आणि या इंद्रियांचा एक राजा आहे. तो राजा कोण आहे? तो राजा आहे मन. आणि या मनासोबत तो मग कर्षण होतं त्याचं या जगामध्ये. तर साधारण जे ध्यान पद्धती आहे, जसं 6व्या अध्यायामध्ये ध्यान पद्धती सांगितली, त्याच्यावर मनावर खूप फोकस आहे. पण इथे जे व्यास ऋषी ध्यान सांगतायत, ते खूप खोल ध्यान सांगतायत. या ध्यानामध्ये केवळ मन उपयोगाचं नाहीये. सत्ययुगामध्ये जे ध्यान करायचे लोक असे शांत बसायचे आणि ध्यान करायचे तेव्हा केवळ मन वापरायचे. पण आज आपण सत्ययुगात नाही आहोत, आपण कलियुगात आहोत. म्हणून कलियुगामध्ये जर आपल्याला खोल ध्यान करायचं असेल, तर आपल्याला एक थोडी माहिती पाहिजे. आपल्याला त्या राजा रूपी मनाचे जे अनुयायी आहेत, म्हणजे आपले इंद्रिय आहेत, त्यांना पण या ध्यानामध्ये वापरायला पाहिजे. म्हणून जे 6व्या अध्यायातलं जे ध्यान आहे, त्याच्यामध्ये फक्त मन लागतं. पण इथे भक्ती मार्गामध्ये जे ध्यान सांगितलंय त्याच्यामध्ये मन, आपले डोळे, आपले नासिका, आपले कान, आपली जिव्हा, वाकशक्ती आणि आपली स्पर्शशक्ती सगळे वापरायला लागतात. आणि म्हणून आपण बघतो विश्वामित्र मुनी आहेत, त्यांनी पूर्वीच्या ध्यान पद्धतीने ध्यान केलं. त्यांनी फक्त मनाला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये संलग्न केलं. पण ते पुरेसं नाहीये. आणि म्हणून मेनकाने त्यांचं जे ध्यान आहे ते भंग केलं. पण आपण बघतो अंबरीश महाराज आहेत. अंबरीश महाराजांनी केवळ त्यांचं मन नाही अर्पण केलं. त्यांनी जेव्हा श्रीकृष्णांवर ध्यान केलं, त्या ध्यानामध्ये मनानंतर त्यांनी मनाचे जे अनुयायी आहेत, सेवक आहेत, त्यांना पण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावलं. आणि म्हणून अंबरीश महाराजांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला, जेव्हा ते दुर्वासा ऋषीसारख्या कठोर ऋषीच्या वरचं स्तर त्यांनी गाठलं. म्हणून व्यास ऋषी सत्यम परम धीमही या श्लोकाद्वारे आपल्या सर्वांना सांगतायत, केवळ मन श्रीकृष्णांना अर्पण नाही करायचंय, आपले इंद्रिय आपण श्रीकृष्णांना अर्पण करायचे. ही आपली दुसरी शिकवण आहे. तिसरी शिकवण आहे, की जर पहिल्या श्लोकाची सुरुवात व्यास ऋषी म्हणतायत सत्यम परम धीमही, ध्यान करायला लागेल, खोल ध्यान करायला लागेल. जर शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतायत सत्यम परम धीमही, ध्यान करायला लागेल, म्हणजे श्रीमद भागवत समजण्यासाठी आपल्या सर्वांना ध्यान करायला लागेल. जर आपण केवळ आपल्या डोळ्यांनी किंवा बुद्धीच्या स्तराने जर आपण श्रीमद भागवत वाचायला घेतलं, आपण श्रीमद भागवताला समजू नाही शकणार. का? श्रीमद भागवत हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. श्रीकृष्णांना अ, अ, काल यवन आहेत, ते स्वशक्तीने पकडू नाही शकले. यशोदामाई पण त्यांना स्वशक्तीने पकडू नाही शकले. ब्रह्माजी त्यांना स्वबुद्धीने समजू नाही शकले. इंद्रदेव हे त्यांना स्वशक्तीने पकडू नाही शकले. पण श्रीकृष्णांना यशोदामाई जेव्हा सेवा वृत्ती केली,
जेव्हा म्हणाले, "मला याला बांधायला लागेल, नाहीतर हा जंगलामध्ये पळून जाईल आणि जंगलामध्ये पळून गेलं तर याला काहीतरी त्रास होऊ शकतो." जेव्हा श्रीकृष्णांची प्रति सेवावृत्ती यशोदामाईंनी दाखवली, तेव्हा ते श्रीकृष्णांना बांधू शकले. तसंच हेच श्रीकृष्ण जेव्हा पुस्तक रूपामध्ये आले आहेत, तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, या श्रीकृष्णांना आपण आपल्या बुद्धीने नाही बांधू शकत. म्हणून मोठमोठे टीकाकार असतील, मोठमोठे प्रवचनकर्ते असतील, खूप सुंदर अगदी अलंकार वापरून, काव्यात्मक भाषा वापरून जरी त्यांनी भागवतावर चर्चा केली, पण त्या भागवताच्या चर्चेने लोकांच्या हृदयामध्ये परिवर्तन होत नाही. पण कोणी एक साधारण माणूस असेल, जो साधारण साधक आहे, जो त्याचे 4 नियम पालन करतो आणि जो त्याच्या 16 माळा व्यवस्थित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, त्यांनी जर भागवतावर निरूपण केलं, तर श्रीकृष्ण त्या व्यक्तीच्या मुखाद्वारे हृदयाला स्पर्श करतात आणि लोकांच्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न करतात. म्हणून श्रील प्रभुपाद आहेत, श्रील प्रभुपाद शुद्ध भक्त आहेत. पण श्रील प्रभुपादांनी जेव्हा प्रचार केला, तेव्हा पाश्चात्य देशातल्या तरुण युवकांना, ज्यांना 1 वर्ष, 2 वर्ष भक्तीमध्ये अनुभव होता, त्यांना सांगितलं, "तुम्ही जाऊन प्रचार करा. फक्त एक गोष्ट करा, मी जे तुम्हाला शिकवतोय त्याप्रमाणे करा. नवीन काही त्याच्यामध्ये भेसळ करू नका." हे तरुण होते, ज्यांनी आयुष्यभर कधी वैदिक संस्कृती पालन नाही केली, पण त्यांनी गुरु आज्ञा पालन केली. म्हणून जागतिक स्तरावर श्रील प्रभुपाद जाण्यापूर्वी त्या भक्तांनी 108 मंदिरं बांधली. तर श्रील प्रभुपादांनी त्या प्रामाणिकतेपोटी त्यांना ती शक्ती दिली आणि 1 वर्ष जुना भक्त, 2 वर्ष जुना भक्त हे पण प्रचार करत होते आणि त्यांनी मंदिरं बांधली. हे किती सुंदर आहे, की श्रीमद भागवताला समजण्यासाठी उच्च शिक्षण नाही लागत. श्रीमद भागवताला समजण्यासाठी बी-ए आणि एम-ए नाही लागत. श्रीमद भागवताला समजण्यासाठी आपण खूप मोठे वक्ते आहोत याची गरज नाही. ॲक्चुअली श्रीमद भागवताला समजण्यासाठी आपल्याकडे शुद्ध सेवाभाव पाहिजे. जर आपल्याकडे शुद्ध सेवाभाव असेल, आपण अगदी सिंपल बोलणारे असू तरी पण श्रीमद भागवत आपल्याद्वारे लोकांच्या हृदयामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यामध्ये हृदय परिवर्तन करतो. तर म्हणून पहिल्या श्लोकापासून सत्यम परम धीमही आपल्याला पण प्रत्येक श्लोकाचं जेव्हा आपण वाचन करतोय किंवा समजून घेतोय त्याच्यावर मनन करायला लागेल. श्रीकृष्णांना प्रार्थना करायला लागेल, "हे श्रीकृष्ण, कृपया माझ्या या दूषित मनामध्ये तुम्ही थोडा प्रकाश टाका. तुम्ही तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रकाश टाकताय. माझ्या बुद्धीमध्ये अंधार आहे. जर तुम्ही माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश टाकला तर मला भागवत समजून घेण्यासाठी मदत होईल." श्रील प्रभुपाद नेहमी सांगायचे, की आपण जेव्हा परमेश्वरासोबत होतो, तेव्हा 2 प्रकारचे शक्ती आहेत, ते आपल्यावर अ, प्रभाव करतात. तो एक आहे प्रक्षेपात्मिका शक्ती आणि एक आहे आवरणात्मिका शक्ती. तर प्रभुपादांचे जर आपण पुस्तकं वाचले, तर प्रभुपाद हे सांगतात. सो साधारणपणे वेदांमध्ये सांगितलंय, की प्रक्षेपात्मिका शक्ती आणि आवरणात्मिका शक्ती हे दोन्ही एकत्र काम करतात. म्हणजे प्रक्षेपात्मिका म्हणजे काय? हे परमेश्वरापासून आपल्याला दूर करणं. प्रक्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल. सो प्रक्षेपात्मिका बुद्धी म्हणजे जे आपण परमेश्वरापासून एकदम जवळ होतो, परमेश्वरासोबत होतो, पण आपण थोडे दूर गेलो. आणि जसे आपण दूर गेलो, तसं आपल्यावर एक मायादेवीचं आवरण येतं. सो त्याला म्हणतात आवरणात्मिका शक्ती. तर हे दोन्ही एकत्र होतात, हे वेदांमध्ये सांगितलंय. त्याला कसं समजून घ्यायचं, की दोन्ही एकत्र कसे काय होणार? त्यासाठी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत. ते खूप छान आपल्याला मदत करतात. ते म्हणतात, कधी-कधी आपण म्हणतो, "एका क्षणामध्ये मी या पायऱ्या उतरलो." एका क्षणामध्ये मी पायऱ्या उतरलो म्हणजे खूप पटकन उतरलो. पण ॲक्चुअली त्याचं जर रेकॉर्डिंग केलं, तर आपल्या लक्षात येणार, की पहिली पायरी या क्षणाला उतरलो, नंतर अर्ध्या क्षणानंतर दुसरी, मग तिसरी. म्हणजे बेसिकली इट इस इन अ सिक्वेन्स. क्रमाक्रमाने उतरलो, पण इतक्या पटकन उतरलो, की असं वाटतं, की एकत्र उतरलो. तर भक्तिसिद्धांत सरस्वती एक उदाहरण देतात. म्हणतात, कधी-कधी कोणी म्हणेल, हे 10 कमळाची फुलं आहेत. त्याच्यातून मी एक दोरा ओवला. एका क्षणात तो दोरा ओवला. एका क्षणामध्ये मी ती सुई ओवली. पण जर 10 कमळाची फुलं असतील, तर ती सुई एका क्षणामध्ये त्या 10 कमळांच्या द्वारे जात नाही आणि तो हार बनत नाही. ॲक्चुअली पहिल्या कमळानंतर दुसरं कमळ, तिसरं असं ते क्रमाक्रमाने जातं. तसंच म्हणतात ॲक्चुअली प्रक्षेपात्मिका आधी होतं
आणि पटकन आवरणात मी का होतं आणि तसा तो जीवात्मा आहे तो सेपरेट होतो. त्यासाठी उदाहरण काय देतात भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, असा विचार करा की हे दोन समजा बॉल आहेत. आणि हे दोन जे बॉल आहेत हे असे दोन एकदम असे शेजारी शेजारी चिटकून आहेत आणि या दोघांच्या मध्ये मी एक सुई घातली तर असे एकदम एक असे एवढे सेपरेट नाही होणार आहेत, पण थोडंसं अंतर निर्माण होईल. आणि जेव्हा अंतर निर्माण होईल त्या सुईमुळे, अगदी छोट्याशा त्या सुईमुळे, तेव्हा ते करंट सेपरेट झाले, ते वेगवेगळे झाले, तर याच्यावर मला एक कापड टाकता येईल, म्हणजे त्याला आवरण करता येईल. तर अशा प्रकारे भक्तिसिद्धांत सरस्वती हे उदाहरण देताना म्हणतात, ॲक्चुअली आपण जीवात्मा आणि परमात्मा हे एकदम घट्ट संबंधामध्ये होतो. आपले एकमेकांमध्ये खूप प्रेमाचे संबंध होते आणि त्याच्यामध्ये फक्त एक छोटीशी सुई आली आणि ती छोटीशी सुई जशी आली तसं परमात्मा आणि जीवात्मा असा थोडासा सेपरेट झाला आणि लगेच मायादेवीने बघितलं हा परमात्म्यापासून सेपरेट झालाय, हा परमात्म्यापासून वेगळा झाला. लगेच मायादेवीने आवरण केलं जीवात्म्यावर आणि जीवात्म्याचे कष्ट सुरू झाले. तर अनेक वेळा आपण यावर चर्चा केली आहे. आपण म्हटलं की कसे सीता देवींच्या जीवनामध्ये जेवढे संकट आले ते कधीपासून आले? जेव्हा त्यांनी रामचंद्रांना सांगितलं, "मला तो सुवर्ण मृग पाहिजे आणि तुम्ही मला आणून द्या." रामचंद्र जवळ असताना तिथे वाल्मिकी ऋषी एक शब्द वापरतात. त्या मृगाला म्हणतात अभिराम म्हणतात. अभिराम म्हणजे आकर्षक. पण अभिराम या शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. रामाहून जास्ती आकर्षक. अभिराम. तर म्हणून वाल्मिकी ऋषी म्हणतात, सीतादेवी म्हणते, "मला तो अभिराम मृग पाहिजे." आणि अभिराम ते म्हणतात, की "मला तो आकर्षक मृग पाहिजे." पण अभिराम म्हणून त्यांनी रामाला सांगितलं, "रामा, तुझ्यापेक्षा आकर्षक मला काहीतरी गोष्ट वाटते." त्या क्षणापासून सीतादेवींच्या जीवनामध्ये असह्य दुःख झाले. तर तशाच प्रकारे इथे परमात्मा आणि आत्मा याचा घट्ट संबंध होता. त्याच्यामध्ये एक छोटीशी सुई आली. इतकीशी, जास्ती नव्हती ती. जशी ती आली मायादेवीने त्यांच्यावर आवरण केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही आणि आम्ही आता या भौतिक जगामध्ये वावरतोय आणि विचार करतोय, अरे आपल्या जीवनामध्ये एवढे कष्ट आहेत, ते कधीच संपणार आहेत. तर प्रेम विवर्त म्हणून एक खूप सुंदर एक ग्रंथ आहे. जगदानंद पंडित यांनी भक्ती मार्गाचं त्याच्यामध्ये छान विवरण केलंय. जगदानंद पंडित हे श्री चैतन्य महाप्रभूंचे खूप जवळचे भक्त होते. तर त्या ग्रंथामध्ये जगदानंद पंडित म्हणतात, "कृष्ण भूलिया जीव भोग वांछा करे, निकटस्थे माया तारे झपटिया धरे." म्हणतात कृष्ण भूलिया जीव भोग वांछा करे. जेव्हा जीवात्मा भोग वांछा करतो, की श्रीकृष्णांना दूर ठेवून मला अनुभवायचं आहे म्हणतात, निकटस्थ माया तारे झपटिया धरे. तिथे मायादेवी बाजूलाच उभी असते, बघत असते. हा श्रीकृष्णांपासून कधी दूर होतो, प्रक्षेपात्मिका कधी होतो हा आणि लगेच झपटिया धरे, लगेच तिथे त्याच्यावर ती जी मायादेवी आहे ती त्याच्यावर आवरण करते. तर म्हणून ऍक्च्युली जीवात्मा हा परमात्म्याच्या जर जवळ होता, प्रेमाचे जर संबंध होते, मग बिनसलं कुठे? बिनसलं इथे, की परमात्म्याप्रती आपली जी मूळ वृत्ती होती, मी या आजच्या चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं, ना भोग वृत्ती, ना त्याग वृत्ती या दोन्ही वृत्ती चांगल्या नाहीयेत. ऍक्च्युअली चांगली वृत्ती आहे सेवा वृत्ती. तर परमात्मा आणि आत्मा हा जो एकदम असा खूप छान घनिष्ठ संबंध होते, ते कशावर होते माहितीये? सेवा वृत्तीवर आधारित होते. ज्या वेळेस आपण ती सेवा वृत्ती सोडली आणि आपण म्हणालो, माझी पण सेवा व्हायला पाहिजे. माझ्या मनासारखं पण व्हायला पाहिजे. त्यावेळेस मायादेवी म्हणाले, "चल मी तुला घेऊन जाते." अशा एका वेगळ्या जगामध्ये घेऊन जाते, जिथे तुला श्रीकृष्णांची सेवा करायची गरज नाहीये. तिथे तू आनंदाने भोग कर आणि तेव्हापासून आपले कष्ट सुरू झालेत. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये जेव्हा व्यास ऋषी म्हणतायत, "सत्यम परम धीमहि", तर आपल्याला म्हणतायत या सत्यम परम धीमहीचा एक अर्थ हा पण आहे, की खोल मनन करायचंय, की माझ्या जीवनामध्ये सेवा वृत्तीला मी कसा विस्तार करायचा आहे आणि कसं त्याला डीप न्यायचंय. लोकांनी माझी सेवा नाही केली तरी चालेल आणि उलट माझी सेवा नाही केली तर त्यांची आध्यात्मिक प्रगती होईल. पण प्रत्येकाने न चुकता श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे आणि श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे, श्रीकृष्णांच्या शिकवणीप्रमाणे आपलं जीवन जगायला प्रयत्न करायला पाहिजे. याच्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. तर जर आपल्याला खरोखर प्रचार करायचा असेल, तर आपल्याला स्वतःची सेवा करून घेण्याची जी वृत्ती आहे, ती आपल्याला बाधक ठरेल आणि आपल्याला नेहमी हा विचार करायला पाहिजे, की लोकांनी माझी सेवा नाही करायला पाहिजे. उलट
सर्वांना मी प्रेरणा द्यायला पाहिजे की श्रीकृष्णांची सेवा करा, श्रीकृष्ण गुरूंची सेवा करा. अशा प्रकारे जेव्हा आपण सेवा वृत्ती ठेवू, तेव्हा आपण श्रीमद भागवताला समजू, तेव्हा आपण श्रीकृष्णांना यशोदामाईंनी जसं बांधलं तसं बांधू शकू. नाही तर आपण भागवत केवळ डोळ्यांनी वाचू आणि आपल्याला भागवताचा कधी स्पर्श होणार नाही. मागच्या वेळेस जेव्हा मी भागवतावर चर्चा केली, तेव्हा श्री देवानंद पंडित यांच्याबद्दल चर्चा केली होती. तर देवानंद पंडितांची हीच स्टोरी होती. देवानंद पंडित खूप उत्कृष्ट वक्ते होते आणि नाना अलंकार वापरून भागवतावर चर्चा करत होते. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, तू एका शुद्ध भक्ताप्रती अपमान केलायस, अपराध केलायस म्हणून तुला भागवत कधीच समजणार नाही. तर म्हणून खूप मोठी गोष्ट व्यास ऋषी आपल्याला सांगतायत, सत्यम परम धीमही. श्रील सनातन गोस्वामी यांना नवाब हुसेन शहानी बंदिस्त केलं जेलमध्ये. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या युक्ती वापरल्या आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवेसाठी त्यांनी ती कठीण परिस्थिती वापर केली. आपण आज चर्चेमध्ये सुरुवातीला चर्चा केली होती याच्यावर. तर त्यांना जेलमध्ये बंद केलंय आणि राजाने त्या जेलरला सांगितलं होतं, याला अजिबात बाहेर सोडायचं नाही, यांनी अपमान केलाय. सो त्यांनी त्या विपरीत परिस्थितीला पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवेत वापरायला त्या जेलरला सांगितलं, की मी इथून सुटून एका तीर्थस्थानी जाणार आहे. तर त्या तीर्थस्थानी जाण्यासाठी खूप मदत होईल, तर म्हणा मला सोड. असं त्यांनी बऱ्याच युक्ती वापरल्या आणि बाह्य रूपाने खोटं बोलले. पण त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, मला श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायचं. तर श्री चैतन्य कसे तरी त्या जेलमधून निघाले आणि बंगालवरून आता ते चालले आहेत वृंदावनाकडे. तर जेव्हा निघाले तेव्हा बिहार प्रदेश लागतात. त्या बिहार प्रदेशामध्ये येतात आणि तेव्हा रात्री एका हॉटेलमध्ये पोहोचतात. हॉटेल म्हणजे आपल्यासारखं हॉटेल नाही, एक छोटंसं जिथे राहू शकतो. सो तिथे जेव्हा पोहोचतात, तेव्हा तिथला जो मालक असतो त्या हॉटेलचा, तो त्यांचं खूप आनंदाने सुस्वागत करतो. म्हणतो, "या, या, या. खूप छान, खूप छान." आणि त्यांना खूप अति गरजेपेक्षा जास्ती त्यांचं स्वागत करतो. तर सनातन गोस्वामी हे मिनिस्टर आहेत. नवाब हुसेन शाहच्या मिनिस्ट्रीमध्ये. तर त्यांना एक लक्षात येतं, की जेव्हा माणूस गरजेपेक्षा जास्ती गोड बोलतो, त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी स्वार्थ असतो म्हणून. तर ते याला विचारतात. त्यांच्यासोबत एक असिस्टंट असतो. त्याचं नाव असतं ईशान. तर ईशानला म्हणतात, "अरे, तुझ्याकडे काही पैसे आहेत का?" तर म्हणतात, "हो, माझ्याकडे ना 7 नाणे आहेत सोन्याचे." आणि सनातन गोस्वामी म्हणतात, "मी तर तुला सांगितलं होतं, की सोबत काही ठेवू नको. तू हे नाणे का घेतलेस?" तर ईशान म्हणतो, "नाही, सॉरी. आपल्याकडे काही नसायला पाहिजे होतं. तुम्ही म्हटलं होतं. पण तरी मी हे 7 नाणे घेतले." तर सनातन गोस्वामी ते 7 नाणे घेतात आणि त्या हॉटेलच्या मालकाला नेऊन देतात आणि म्हणतात, की "आमच्याकडे हे 7 नाणे आहेत सोन्याचे आणि हे तुमच्यासाठी आहेत" म्हणून. तर तो हॉटेलचा जो मालक आहे तो म्हणतो, "ऍक्चुअली तुम्ही खूप सज्जन आहात. मला एका भविष्य बघणाऱ्या माणसाने सांगितलं होतं, की आज रात्री तुमच्या हॉटेलमध्ये एक माणूस येणार आहे, जो गरिबासारखा दिसेल, पण तो ऍक्चुअली खूप श्रीमंत होता आणि त्याच्याकडे सोन्याचे नाणे असतील. तर मी विचार केला होता, की आज रात्री तुमचा खून करीन, तुमचा मर्डर करीन आणि हे जे सोन्याचे नाणे आहेत, हे मी ठेवणार होतो. पण तुम्ही स्वतःहून आणून दिले, तर मी धन्यवाद. आता मी तुम्हाला मारणार नाही म्हणून." पण तो बोलता-बोलता काय म्हणतो, त्या भविष्य बघणाऱ्या माणसाने मला सांगितलं होतं, की 8 सोन्याचे नाणे आहेत म्हणून. आणि सनातन गोस्वामी चाणक्य आहेत. सनातन गोस्वामी हे मिनिस्टर होते. तर सनातन गोस्वामीने ते ऐकलं. मग दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलच्या मालकाने काही माणसांना दिलं आणि त्या माणसांनी जंगलातला रस्ता दाखवला आणि त्यांना त्या जंगलाच्या पार करून दिलं. आणि मग सनातन गोस्वामींनी त्या माणसाला सांगितलं, "ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता." आता त्यांच्यासोबत होता ईशान. सनातन गोस्वामींनी त्या हॉटेलच्या मालकाकडून ऐकले होते 8 नाणे आणि ईशानला जेव्हा त्यांनी विचारलं होतं, तेव्हा ईशाननी सांगितले होते 7 नाणे. मग हा सगळा प्रवास झाला. कठीण परिस्थितीला पार केलं, जंगलाला पार केलं. मग सनातन गोस्वामी त्या ईशानला विचारतात, "ईशान, खरं-खरं सांग, तुझ्याकडे अजून एक नाणं आहे का?" तेव्हा ईशान म्हणतो, "ऍक्चुअली अजून एक नाणं आहे." बघा, तेव्हाच्या काळी ती जे भविष्य बघण्याची जी कला होती ती काय होती? त्या माणसाच्या खिशात किती नाणे आहेत ते त्याला माहिती होते. आणि सनातन गोस्वामींनी ते विचारलं तेव्हा ते खरं निघालं. तेव्हा सनातन गोस्वामींना लक्षात आलं, हा माणूस माझ्याशी 2 वेळा खोटं बोललाय. हा माझी सेवा करायला आलाय, हा असिस्टंट आहे. पण हा 2 वेळा माझ्याशी खोटं बोललाय. एकदा चूक होऊ शकते, पण दुसऱ्यांदा हा माझ्याशी खोटं बोलला. हा योग्य सेवावृत्ती नाहीये.
सनातन गोस्वामींनी त्या ईशानला सांगितलं, बघ मी तुला सोबत आणलं आणि या जंगलाच्या पलीकडे तुला आणलं. आता माझी एक विनंती आहे, तू परत घरी जा. तू माझ्यासोबत प्रवास नाही करू शकत. आणि ईशानला सनातन गोस्वामींनी परत पाठवलं. मी नेहमी या गोष्टीवर विचार करतो. ईशानला ते एक नाणं किती महाग पडलं. ईशाननी जर पहिल्याच रात्री सांगितलं असतं, की माझ्याकडे 8 नाणी आहेत, आयुष्यभर सनातन गोस्वामींची सेवा करायला मिळाली असती. आणि सनातन गोस्वामी यांना श्री चैतन्य महाप्रभू काय स्तरावर बघतायत. म्हणतात, यद्यपि तुम्ही हो जगत पावन, तोमा स्पर्शे पवित्र है देव मुनी गण. श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामी म्हणतात, तोमा स्पर्शे पवित्र है देव मुनी गण. सर्व देवता सनातन गोस्वामीनं जर स्पर्श केले तर सनातन गोस्वामींच्या स्पर्शाने सर्व देवता पवित्र होतात, असं श्री चैतन्य महाप्रभूंचं म्हणणं आहे. त्या अशा शुद्ध भक्ताचा संघ या ईशानला मिळाला असता, मिळाला होता. पण त्यांनी सेवा वृत्ती सोडली, त्यांनी लोभ केला. एका सोन्याच्या नाण्यामुळे त्यांनी गोलोक वृंदावन गमावलं. विचार करा की ही सेवा वृत्ती किती दुर्मिळ आहे. आणि ही सेवा वृत्ती जर आपल्या हृदयात असेल तर आपल्याला ती किती जोपासून ठेवायला पाहिजे. या जगामध्ये जर काही महत्वाचं असेल, जर काही मौल्यवान असेल, तर ते आहे श्रीकृष्णांप्रती आणि गुरूंप्रती विना अट सेवावृत्ती. जर आपण या सेवावृत्तीमध्ये जगू शकलो तर आपल्याला गोलोक वृंदावन हे सुनिश्चित आहे. आणि म्हणून आपण ते प्रक्षेपात्मिका आणि आवरणात्मिका शक्तीबद्दल विचार करत होतो. तर जेव्हा आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडंसं अंतर निर्माण झालं. अंतर निर्माण झालं म्हणजे काय? दूर नाही, श्रीकृष्ण आपल्याकडे दूर नाही करत. आपण त्यांना सेवा वृत्ती सोडली आणि आपण दूर गेलो. आणि जसे आपण दूर गेलो, मायादेवी तिथे जवळच बसली होती. मायादेवींनी आपल्याला आवरण केलं. म्हणून खरा जर औषध आपल्या जीवनामध्ये काही आपल्याला पाहिजे असेल तर ते आहे, मी कुठल्याही परिस्थितीत असू दे, मी श्रीकृष्णांची सेवा कशी करू शकतो. परमपूज्य राधानाथ महाराज एका प्रवचनामध्ये म्हणाले होते, की शुद्ध भक्तीसाठी कुठलीही भौतिक अडचण येऊ शकत नाही. भौतिक स्तरावर ज्या ज्या अडचणी येतात त्या आपल्याला शुद्ध भक्तीसाठी कधीही बाधक ठरू शकत नाही. पण आपले जे अपराध आहेत, अपराध आपल्या शुद्ध भक्तीसाठी बाधक ठरू शकतात. म्हणून वारंवार एका भक्ताने स्वतःला विचारायला पाहिजे, की मी प्रत्येक परिस्थितीमध्ये काय काय सेवा केली आहे. आपली सेवा बदलू शकते, पण सेवा वृत्ती नाही बदलायला पाहिजे. आपल्या विशिष्ट सेवा बदलू शकतात. म्हातारपणी कदाचित आपण त्या सेवा नाही करू शकत, ज्या आपण तरुणपणी करू शकतो. बालपणी ज्या सेवा करतो, त्या तरुणपणी नाही करू शकत. आपल्या विशिष्ट सेवा बदलू शकतात, पण सेवा करण्याची वृत्ती आपली बदलू नाही शकत. कारण सेवा करण्याची वृत्ती आपल्याला परमेश्वराजवळ घेऊन जाते. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये श्रील व्यास ऋषी हे आपल्याला विनंती करतायत, की सत्यम परम धीमही कृपया खोल मनन करा, की मी प्रत्येक परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांची काय सेवा करू शकतो. आणि तशी सेवा करता करता आपण खरं ध्यान करू. आणि ध्यान करण्यासाठी मन हे शांत पाहिजे. आपले इंद्रिय हे शांत पाहिजेत. जर अशांत मन असेल, विचलित इंद्रिय असतील, तर आपण ध्यान नाही करू शकत. म्हणून या विचलित होणाऱ्या मनाला नेहमी आपण परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये लावायला पाहिजे. परमेश्वराच्या नामस्मरणाचा जसा स्पर्श या विचलित मना होतो, मन शांत होतं. श्रीकृष्णांच्या सेवेचा स्पर्श आपल्या इंद्रियांना व्हायला पाहिजे. जेव्हा आपले विचलित इंद्रिय आहेत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे खायचंय, मला ते खायचंय. जेव्हा श्रीकृष्णांशी संबंधित वस्तूंचा स्पर्श इंद्रियांशी होतो, तेव्हा ते विचलित झालेले इंद्रिय शांत होतात. म्हणून याच्यामध्ये या श्लोकामध्ये सांगितलंय, पहिल्या श्लोकामध्ये, की जेव्हापर्यंत आपण शांत होत नाही, जेव्हापर्यंत आपण शुद्ध होत नाही, तेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांना पण नीट समजू शकत नाही. म्हणून हरिनाम केल्याने आपलं मन शांत होतं आणि प्रामाणिकपणे सेवा केल्याने आपले इंद्रिय शांत होतात. आणि अशा या शांत मनाने आणि अशा या शांत इंद्रियांनी आपण श्रीकृष्णांवर सत्यम परम धीमही आपण ध्यान करू शकतो. अर्थात त्या ध्यानाचे 2 भाग मी आधीच सांगितले आहेत. ध्यान म्हणजे फक्त मनाने नाही, इंद्रियांनी सेवा पण. म्हणून जर भागवत आपल्याला समजून घ्यायचं असेल, जर आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला चमत्कार अनुभवायचा असेल, तर आपल्याला हरी नाम खूप चांगलं घ्यायला लागेल. आणि स्वतःला लहान, मोठ्या, मध्यम कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये गुंतवायला लागेल. जर आपण चांगला हरिनाम केला, जर आपण आपली सेवावृत्ती चांगली ठेवली, श्रीमद भागवत
आपल्या हृदयामध्ये लख प्रकाश निर्माण करू शकतो आणि श्रीकृष्ण आपल्या समोर उपस्थित होऊ शकतात. तर आपण त्या सौभाग्याला अनुभवू शकतो कलियुगामध्ये, जे सौभाग्य सत्य, त्रेता आणि द्वापर युगामध्ये पण नव्हतं. सत्य, त्रेता आणि द्वापरमध्ये श्रीकृष्ण स्वयं आपल्यासमोर उपस्थित नव्हते. तर भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये येतं, कृष्णे स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभिः कलौ नष्ट दृशाम एषा पुराण अर्क अधुनोदितः. जेव्हा श्रीकृष्ण या जगात होते द्वापर युगाच्या शेवटी, त्यानंतर श्रीकृष्ण आपल्या घरी निघून गेले. कृष्ण स्वधाम उपगते. श्रीकृष्ण स्वतःच्या आपल्या धामी निघून गेले. धर्म ज्ञान आदिभिः सह. आणि जेव्हा श्रीकृष्ण गेले तेव्हा धर्म आणि ज्ञानाचा लोप झाला. धर्म आणि ज्ञान पण श्रीकृष्णांसोबत निघून गेलं. मग तेव्हा कलियुगामध्ये पृथ्वीवर अंधार झाला. मग तेव्हा म्हणतात, कलौ नष्ट दृशाम एषा. कलियुगामध्ये जिथे दृष्टी नष्ट झाली आहे, पुराण अर्क अधुनोदितः. पुराण रूपी सूर्य आता उदय झालाय. तर म्हणून आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपण कलियुगात जन्म घेतला. कारण कलियुगामध्ये हरिनाम, हरिसेवा आणि हरिग्रंथ श्रीमद भागवत उपलब्ध आहे, जे सत्य, त्रेता आणि द्वापर युगामध्ये कधी नव्हतं. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी मन मोकळेपणाने, अगदी उदार चित्ताने या हरिनामाचा, या भागवताचा आणि या हरिसेवेचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. आणि त्यांचे मुख्य सेनापती भक्त एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी त्या श्री चैतन्य महाप्रभूंच्या इच्छेला पूर्ण पृथ्वीवर हरिनामाचा प्रसार, हरिसेवेचा प्रसार आणि हरिग्रंथाचा प्रसार करून आपल्या सर्वांना सुवर्ण संधी दिली आहे. हा श्लोक इतका मोठा आहे आणि या श्लोकावर आपण इतकी चर्चा करू शकतो की अजून कमीत कमी 1 किंवा 2 आपले सेशन्स जातील. तर पुढच्या वेळेस आपण पार्ट 2 घेऊया. पहिला स्कंद, पहिला अध्याय आणि पहिला श्लोक. माझी जेवढी सीमित क्षमता आहे त्यानुसार 1-2 अजून लागतील. आपण इथे थांबूया कारण वेळ झालाय. आणि जर कोणाला आजच्या चर्चेवर जर काही प्रश्न असतील तर हँड रेज करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. सो खेडकर प्रभू, तुम्ही बघणार कोण कोण आहे? येस येस हा, उज्ज्वला जाधव माताजींनी अगोदर हात वर केलेला आहे. माताजी, तुमचा प्रश्न असेल तो विचारा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत. हा सर, माझा असा प्रश्न होता, आतापर्यंतच्या विश्लेषणात आपण तर सांगितलंच की आपल्याला जर भागवतम समजून घ्यायचं असेल तर आपली चेतना शुद्ध पाहिजे किंवा नामावर पण लक्ष केंद्रित केलं पाहिजे किंवा इतर गोष्टीतून. पण भागवतम वाचन करत असताना एका पॅराग्राफ मध्ये लक्ष केंद्रित केलं, 4 ओळी वाचल्या की त्या पुढच्या 4 ओळी वाचत असताना दुर्लक्षित होत असतात. लक्ष तिथं कंटिन्यू राहत नाही. म्हणजे ध्यान दिलं पाहिजे. ध्यान म्हणजे नक्की कसं तिथं आपलं कंटिन्यू तिथं राहिलं पाहिजे की आपलं मन जरा सुद्धा विचलित न होता ते आपल्याला थोडं तरी समजून घेता आलं पाहिजे. एकतर भाषा उच्च आहे किंवा काही अडचणी येतात त्याच्यामुळं सगळंच समजेल असं नाही, पण त्यातूनही आपलं लक्ष तिथं राहत नाही. हे ध्यान आपण देऊ शकत नाही. म्हणजे हे ध्यान कसं द्यायचं नक्की मला प्रभूजी कळाल तर बरं होईल. थँक्यू. खूप छान तुम्ही प्रश्न विचारला. सो आपण आज चर्चा केली की श्रीमद भागवत हे श्रीकृष्णांपासून अद्वितीय आहे, म्हणजे त्यांच्यापासून सेपरेट नाहीये, सेम आहे. मग श्रीकृष्ण हे पहिल्या श्लोकात पण आहेत की केवळ 10व्या स्कंदामध्ये? नाही, पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून हे जे श्रीमद भागवत आहे हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. म्हणजे पहिल्या श्लोक पण श्रीकृष्ण आहेत. आजच आपण चर्चा केली श्रीकृष्णांचे 2 पाय, पहिला आणि दुसरा स्कंद आहे इत्यादी. तर आपल्याला माहिती पाहिजे की जो श्लोक मी वाचतोय तो पहिल्या स्कंदातला असेल, 10व्या स्कंदातला असेल की शेवटच्या स्कंदातला असेल, पण ते सगळे श्लोक हे श्रीकृष्णांपासून पूर्णपणे अभिन्न आहेत. म्हणून आपण जो काही श्लोक वाचतोय तो श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. ही पहिली चेतना. श्रीकृष्ण माझ्या समोर आहेत, ही पहिली चेतना. आणि त्या तात्पर्यामध्ये समजा तुम्ही पहिल्या पॅराग्राफ मध्ये खूप चांगले काही वाक्य वाचले आणि तुम्हाला ते खूप हृदयस्पर्शी वाटले, त्याला अधोरेखित करा. बाजूला एक नोटबुक ठेवा आणि त्या नोटबुक मध्ये तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्हाला जसं सोपं पडतं तसं त्या वाक्याला भाषांतरित करा किंवा त्याला सोपं करा.
तर श्रील प्रभुपादांनी किंवा त्यांच्या शिष्यांनी जरी क्लिष्ट भाषा वापरली असेल तर तुम्ही ना त्याचा सारांश समजून घ्या की याच्यामध्ये प्रभुपादांना काय सांगायचंय. तर त्याला तुम्ही एका नोटबुक मध्ये लिहून ठेवा. तर तुमचं त्या दिवशीचं धन किंवा कमाई म्हणतो ना आपण, त्या दिवशीची कमाई काय माहितीये, ते वाक्य. एक वाक्य जरी आपण दररोज आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढलं की आजच्या वाचनामध्ये मला प्रभुपादांनी काय धनसंपत्ती दिली, काय मोती दिले, काय एक माणिक दिला, तर ते जे वाक्य आहे ते आपला मोती आहे, तो माणिक आहे. आणि एक वाक्य केवळ दिवसभर तुम्ही जिथे टेबलवर बसताय तिथे ते ठेवा नोटबुक आणि ते असं ओपन करून ठेवा. आणि दुपारी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्ही फ्री व्हाल, तेव्हा ते तुम्ही स्वतः लिहिलेलं जे एक वाक्य आहे ते वाचा. आणि त्याच्यावर मनन करा की माझ्या जीवनामध्ये या वाक्याला मी कसं काय करू शकतो. जर तो समजून घेण्याचं तत्व असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला समजत नसेल तर पुढच्या भागवताच्या प्रवचनामध्ये तो प्रश्न विचारा की मी मागच्या वेळेस जेव्हा वाचत होते तेव्हा मी हे एक वाक्य वाचलं आणि त्याच्यावर मी अर्थ असा लावला, पण मला ते नीट समजून घ्यायचंय, तर तुम्ही सांगणार का? तर आपण ते क्लॅरिफाय करायला पाहिजे. समजा ते वाक्य असं आहे की जीवनामध्ये उतरवण्याच्या दृष्टीने ते वाक्य आहे, तर मग विचार करा की या वाक्याला जे सांगितलंय ते मी कसं माझ्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न. तर तत्व असू शकतं किंवा तत्वाला जीवनामध्ये अंमलात आणण्यासाठी काहीतरी असू शकतं. पण हुशार येते. त्यामुळे आपण एक वाक्य जरी दररोज आपण लिहून काढलं, आपण दररोज एक वाक्य जरी लिहून काढलं आणि ते वाक्य आपल्या नोटबुक मध्ये लिहिलं, फक्त एक वाक्य. आपल्याला मोठं भाष्य लिहायचं नाहीये, आपल्याला फक्त एक वाक्य लिहायचंय आणि त्या एका वाक्यावर आपण मनन करायचंय. तुम्ही एका महिन्यात खूप श्रीमंत व्यक्ती व्हाल. पहिल्या दिवशी तुम्हाला मोती मिळाले, दुसऱ्या दिवशी माणिक मिळाला, तिसऱ्या दिवशी नीलम मिळेल, चौथ्या दिवशी एक हिरा मिळेल. विचार करा एका महिन्यामध्ये तुमच्या त्या नोटबुक मध्ये काय अनमोल रत्न मिळतील तुम्हाला. आणि त्या अनमोल रत्नानुसार जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लहानसे छोटेसे बदल जरी घडवले, तरी या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही नक्की शुद्ध भक्त होणार आणि तुम्ही श्रीकृष्णांना प्रेमाने आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवणार. तर याच्यानंतर जो श्लोक आहे, दुसरा जो श्लोक आहे, तिसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये येतं सद्यो हृदि अवरुध्यते अत्र कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात. तर त्याच्यामध्ये शुश्रूषुभिः तत्क्षणात असं येतं. तर शोकदेव गोस्वामी व्यास ऋषी आपल्याला आशीर्वाद देतात. जर श्रीमद भागवत आपण लक्षपूर्वक शुश्रूषुभिः म्हणजे श्रवण केलं तर म्हणतात श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये कैद होतात. आणि कधी कैद होतात म्हणतात तत्क्षणात. ज्या क्षणी आपण ते भागवत ऐकू आनंदाने, उत्स्फूर्तेने आणि कृतज्ञतेने, त्या क्षणामध्ये श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये कैद होतात. सो माताजी, भागवत वाचनामध्ये ना क्वांटिटी महत्वाची नाहीये, मात्रा महत्वाची नाहीये. एक पॅरेग्राफ वाचा, पण तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर बंद करा ते पुस्तक आणि त्या एक पॅरेग्राफ मधून जे तुम्हाला सगळ्यात हृदयस्पर्शी तत्वज्ञान वाटलं, वाक्य वाटलं, त्याला स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःला सोपं जाईल असं एका नोटबुक मध्ये लिहा. आणि ते एक वाक्य त्या एका दिवसाचं तुमचं धन आहे. आणि अशा प्रकारे हळूहळू हळू पण अगदी खोल जाऊन ध्यान करून तुम्ही भागवत वाचा. सत्यम परम धीमही याचा तुम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभव करा. हरे कृष्ण. खूप 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 धन्यवाद आणि खूप अनमोल माहिती मिळाली प्रभूजी. मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, अजून कोणाचा प्रश्न आहे? हँड रेज आहे माताजी. पवित्रीला माताजी विचारू शकते प्रभूजी प्रश्न? येस माताजी, येस माताजी, विचारा विचारा. थँक्यू प्रभूजी, खूप छान विवेचन ऐकायला मिळालं आणि सेवावृत्तीचं महत्व पण तुम्ही खूप छान सांगितलं. तर माझा एक प्रश्न आहे, तुम्ही असं म्हणाला की शुद्ध सेवाभाव हा खूप महत्वाचा आहे. पण आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण भगवंतांना भोग अर्पण करत असलो तरी भाजी आपल्या आवडीची बनवतो किंवा घरातल्यांच्या आवडीची बनवतो. त्यामुळे ती भावना जास्त नसते, फक्त भोग दाखवायचा आहे आपल्याला भगवंतांना, ही भावना जास्त प्रधान असते. तर कशा प्रकारे आपण हळूहळू का होईना या स्तरावरती येऊ शकतो की आपली चेतना केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण सेवा करतोय ती बनेल?
येस, थँक्यू मदाजी. खूप तुम्ही प्रॅक्टिकल प्रश्न विचारला. तर माझ्या 2 पैशाच्या जे समज आहे त्याच्याने मी सांगतो तुम्हाला, की सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे, सेवा कशी करावी किंवा सेवा करणं हे आपल्या जीवनाचं, मनुष्य जीवनाचा धर्म आहे, हे आपल्याला आपले गुरु सांगतात. आणि गुरूंनी आपल्याला सगळ्यात आधी हरिनाम दिलंय. तर हरिनाम एवढं सोपं आहे, की फक्त आपल्याला मोठे-मोठे यज्ञ नाही करायचे आहेत. आपल्याला खूप मोठी काही पूजा नाही करायची आहे. आपल्याला खूप काही मोठे अनुष्ठान, व्रत नाही करायचे आहेत. आपल्याला फक्त हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे करायचंय. आपण सुरुवात तिथून करायला पाहिजे, की कमीत कमी हरिनाम आहे, हा आपण चांगला करतोय का? तर जेव्हापर्यंत आपला हरिनाम प्रदूषित आहे, तेव्हापर्यंत त्या हरिनामाच्या नंतर जे काही आपल्याला सेवा मिळते ती पण प्रदूषित आहे. सो हरिनामाचा जो अर्थ आपल्याला प्रभुपादांनी सांगितलाय तो आहे, की हे श्रीकृष्ण, हे श्रीमती राधाराणी, मला तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या. तर जर आपली मागणी प्रदूषित आहे, तो एक आहे मागणी आणि त्या मागणीला प्रतिसाद श्रीकृष्ण आपल्याला फळ देतायत. आपला अनुभव असा आहे, की आपल्याला जे फळ मिळतात ते असे थोडेसे आपल्या हिशोबाने मिळत नाही किंवा ते थोडे त्याच्यामध्ये भावना प्रदूषित असते. पण जे आपल्याला श्रीकृष्ण प्रतिसाद देतायत, ते प्रदूषित का आहे? कारण आपली मागणी पण ना काही प्रमाणामध्ये नक्कीच प्रदूषित आहे. सो भोग अर्पण करताना आपली जी वृत्ती आहे, ती का प्रदूषित आहे? की माझ्या आवडीचा पदार्थ आपण अर्पण करतो आणि तुम्ही बेसिकली सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताय. तुम्ही सगळ्यांच्या मनात जे आहे ते बोलताय. मला नाही वाटत की तुमच्या मनात असं आहे. पण तुम्ही छान प्रश्न विचारला जो सगळ्यांना मदतीचा होईल. सो भोग अर्पण करताना ती जी वृत्ती आहे, की माझ्या आवडीची भाजी, माझ्या आवडीची काय पराठा, चपाती जे आहे ते. ते काय माहितीये कारण ती ती वृत्ती आहे, की कुठेतरी मी भोग करणारा व्यक्ती आहे. ती वृत्ती अजूनही आहे, राइट? तर ती वृत्ती ना त्याच्या सोर्सला जायला पाहिजे आपण. तर त्याची सोर्स आहे हरिनाम. हरिनाम हे युगधर्म आहे आणि हरिनामावर आपण खरोखर जितकं गरजेचं आहे तेवढं आपण फोकस नाही करत आहे. हा माझा दृष्टिकोन आहे. तुमचा दृष्टिकोन मी कोणा एका व्यक्तीबद्दल बोलत नाही. पण ओव्हरऑल मी जे बघतो, की आपण भोग खूप चांगला अर्पण करतो. आपल्या घरी जर ऑल्टर असेल, देवघर असेल, तर देवघराला आपण खूप स्वच्छ ठेवतो. आपण त्याला खूप सुंदर सजवतो पण आणि ते गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. श्रीकृष्णाला जेव्हा आपण फुलं अर्पण करतो, तेव्हा आपण कधीही कोमेजलेली फुलं अर्पण करत नाही. नेहमी आपण खूप सुंदर, सुगंधी, फ्रेश फुलं अर्पण करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या दृश्य गोष्टी आहेत, या दिसतात. म्हणून आपल्या घरी जर कोणी आलं तर म्हणतील, "किती सुंदर तुम्ही सजावट केली आहे. तुम्ही किती सुंदर फुलं अर्पण केली आहेत आणि वस्त्र किती छान आहेत आणि तुमच्या घरी भोग पण म्हणजे एक गोड पदार्थ आहे, एक तिखट पदार्थ आहे." अशा प्रकारे खूप चांगला भोग अर्पण करताय. सो ज्या सेवा पण आपण जेव्हा चांगल्या करायला जातो, तेव्हा ती सेवा जेव्हा आपण चांगली करतो ना, तर लोकांना दिसते ती, की यांनी किती चांगली सेवा केली आहे. एक गोष्ट आहे, जी केवळ परमेश्वराला दिसते, ती इतर कोणालाच दिसत नाही आणि ती आहे आपला जप. सो नकळतपणे वर्षानुवर्ष आपण आपल्या जपाला दुर्लक्ष केलंय. वर्षानुवर्ष मी बघतो, की इव्हन सीनियर डिव्होटीज आहेत. ते पण जपाला तेवढं महत्त्व देत नाही, जेवढे ते सेवेला देतात, डीटी वर्शिपला देतात आणि कोणाची प्रचाराची सेवा असेल, म्हणजे बोलण्याची सेवा असेल. तर प्रवचनासाठी आपण किती प्रिपेअर करतो. आपण 4 गोष्टी वाचतो आणि त्याच्यात ते चांगले उदाहरण व्हिच इज व्हेरी गुड. त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. ॲक्चुअली खूप छान आहे कारण त्याच्यातून लोकांना प्रेरणा मिळते. फक्त होतंय काय, नकळतपणे आपण दृश्य गोष्टी आहेत त्यांना आपण एवढं गुंततोय किंवा एवढे त्याच्यामध्ये बिझी होतोय, की एक अदृश्य गोष्ट आहे, जी केवळ परमेश्वराला दिसते, ती इतर कोणालाच दिसत नाही. त्याच्यामध्ये आपण बाकी दृश्य गोष्टींमध्ये इतके बिझी होतो, की त्या अदृश्य गोष्टीकडे नकळतपणे आपलं दुर्लक्ष होतंय. सो म्हणून सगळ्यात पहिलं जे आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलंय ते हरिनाम, हरिनाम, हरिनाम. सो खरोखर आपण आज जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, राधा गोपीनाथ यांना आपण प्रार्थना करायला पाहिजे, की मी हरिनाम कधी चांगला करीन. आणि तो हरिनाम कोणाला दिसत नाही म्हणून आपण अझ्युम करतोय. बेसिकली आपण अझ्युम करतोय, की माझा हरिनाम चांगलाच आहे आणि माझा हरिनाम चांगला आहे त्याच्यामुळेच माझं एवढं सगळं चांगलं होतंय. ॲक्चुअली श्रीकृष्ण म्हणतायत, की कमीत कमी हरिनाम करतोय तरी. याला जर हरिनाम नसतं करायचं तर यांनी कुठले गाणे गायले असते
यांनी आपल्या मुखाने काय बोलायचं माहिती नाही, तर कमीत कमी हा भक्तांच्या सोबत राहतोय आणि हरिनाम करतोय. पण खरोखर ना हरिनाम प्रभूंना आपण प्रार्थना करायला पाहिजे आणि हरिनामाला प्रसन्न करण्यासाठी ऍक्च्युली आपण प्रामाणिक जर प्रयत्न केले, जेव्हा आपण जी गोष्ट कोणाला दिसत नाही त्या गोष्टीवर जेव्हा आपण काम करतो, विचार करा त्याचा परिणाम ज्या गोष्टी इतरांना दिसतात त्याच्यावर किती होईल. ऍक्च्युली प्रभुपादांनी आपल्यासाठी सगळं एकदम सोपं करून ठेवलंय. हम्म. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की तत्रार्पिता स्मरणे न काल, की असंही नाही की सकाळी 6च्या आधी सगळं जप व्हायला पाहिजे, असंही नाही की अं, अं, स्नान करूनच जप व्हायला पाहिजे, म्हणजे जर कोणाच्या घरी काही कठीण असेल, म्हणजे याच्यापेक्षा सोपं अजून काही नाही. तर खरोखर जी काही आपल्या घरी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण जो काही आपण हरिनाम करतोय तो खरोखर आपण लक्षपूर्वक करायला पाहिजे. आणि अनेक वेळा त्या जपाचं जे लेक्चर असतं आपलं गीता कोर्स नंतर त्याच्यामध्ये मी म्हणतो ऍक्च्युली 2च गोष्टी करायच्या. स्वतःला ऐकू येईल इतकं तरी उच्चारण करायचंय. अनेक वेळा मी बघतो की अनेक भक्त आहेत ते उच्चारण पण नाही करत. ऍक्च्युली बरेच भक्त आहेत ते का कोणास ठाऊक पण मानसिक जप करतात, ते मनातल्या मनात जप करतात आणि विच इज नॉट गुड ऍक्च्युली. कारण ना जपाचे 2 भाग आहेत, उच्चारण आणि श्रवण. तर ठीक आहे, हरिदास ठाकूरांसारखं आपल्याला सगळ्यांना ऐकायचं नाहीये, नाम संकीर्तन नगर संकीर्तन नाही करत आहे, पण ऍक्च्युली आपण वी शुड चॅन्ट इट ऑडिबली. ते एक आहे, तीन जप आहेत, वाचिक जप, उपांशु जप आणि मानसिक जप. तर वाचिक जप म्हणजे हरे कृष्ण असं उच्च स्वरामध्ये गाणं. आणि दुसरे उपांशु म्हणजे कमीत कमी स्वतःला तरी ऐकू यायला पाहिजे. आणि मानसिक आहे मनातल्या मनात. तर मी बघतो की मॅक्झिमम मेजॉरिटी लोक मानसिक जप करतात आणि ते आपलं नाहीयेच. तर मानसिक जप म्हणजे ना आपल्या इंद्रियांना आपण संलग्न नाही करत आहे, आपली जिव्हा शक्ती, वाचा शक्ती आणि आपली जी कान शक्ती आहे त्याला आपण नाही करत आहे. सो मग कानामध्ये बाकीचे ध्वनी जात असतात. आपण हातामध्ये माळ आहे पण कानामध्ये कुठे कोणीतरी रेडिओ लावला असेल, कुठे कोणीतरी काहीतरी गाणं लावलं असेल, शेजारी कोणतरी भांडत असेल, ऑल दॅट इज गोइंग इनसाइड आणि हातामध्ये माळ असते. आणि जिव्हेमध्ये पण आपण काही फोनवर बोलतोय. सो व्हेरी इम्पॉर्टंट की स्वतःला ऐकू येईल थोडं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, स्वतःला ऐकू येईल. आणि ऍक्च्युली ध्यानपूर्वक जेव्हा आपण अदृश्य म्हणजे इतरांना अदृश्य, यावर जेव्हा आपण ऍक्च्युली एनर्जी टाकू, त्याच्याने श्रीकृष्ण इतके प्रसन्न होणार आहेत की खरोखर आपल्याला भोग कसा चांगला लावायचा, सेवा कशी चांगली करायची, सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळेल. श्रीकृष्ण आपल्या हृदयात आहेत, श्रीकृष्ण का नाही आपल्याला मार्गदर्शन करेल? अरे आपल्या सेवकाला मार्गदर्शन नाही करणार स्वामी तर कोणाला करणार? पण ना त्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची की तो जप जो दिलाय तो चांगला करायला पाहिजे. आपण जप करतोय पण जर चांगलं नसेल, अपराध युक्त जर आपण जप करत असू, तर मग त्याचेच काही प्रमाणामध्ये त्याचे प्रदूषण आहे किंवा त्याचे छोटे छोटे त्याचं जे कल्मश आहेत ते मग आपल्या सेवेमध्ये आहे, ते आपल्या संबंधांमध्ये, ते आपल्या बोलण्यामध्ये, ते आपल्या भोग दाखवण्यामध्ये, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते मग तिथून झिरपून येतात. मेन गोष्ट खरोखर श्री चैतन्य महाप्रभूंनी कलियुगामध्ये जो भर दिलाय तो हरिनाम जपावर आहे. तर जप आपण ऍक्च्युली खरोखर चांगला करायला पाहिजे आणि प्राधान्य द्यायला पाहिजे. जप ऍक्च्युली प्राधान्य द्यायला पाहिजे. आपण जप सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर शेवटी आपण अरे आज माझा जप राहिलाय, मला जप संपवायचा आहे. ते बोलण्यामध्येच ना ती भावना प्रदूषित आहे, मला जप संपवायचा आहे. मग आता काय करू, ओझं दिलंय डोक्यावर तर ते संपवायचं आहे. ऍक्च्युली आपण आजपासून कमीत कमी असं बोलायला पाहिजे, आज मला नामाश्रय घ्यायचा आहे, आज मला नामाचा आश्रय घ्यायचा आहे, आज मला परमेश्वराला ध्वनी रूपामध्ये त्याला आपण म्हणतो की जप करतोय, ऍक्च्युली आचार्य आपल्याला सांगतात की हरिनाम आपल्या जिभेवर नृत्य करत आहे. श्रीकृष्ण आपल्या जिभेवर नृत्य करतायत. जर विचार करा ना 2 क्षणांसाठी जरी आपण अशी जाणीव केली की श्रीकृष्ण आपल्या जिभेवर नृत्य करतायत, आपण कसे आपलं मूड किती बदलेल, आपण किती अवेअर कॉन्शियस हो है ना. आता जाणीव नाही आपल्याला. सो हरिनाम 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 खूप महत्वाचं आहे. जर हरिनाम आपण चांगलं केलं तर श्रीकृष्ण म्हणतात अरे जी गोष्ट कोणालाही दिसत नाही त्या गोष्टीवर पण हा काम करतोय. तर ज्या गोष्टी सर्वांना दिसतात ना त्याच्यामध्ये बघ आता मी याला कशी मदत करतो. हरिनाम जो चांगला करतो ना त्याच्या जीवनामध्ये जे येणारे अडथळे आहेत
ते आपोआप सुटतात. क्लिष्ट कठीण जीवन सोपं होऊन जातं. पण जे आपण हरिनाम नीट नाही करत आहे, लहान लहान गोष्टींमध्ये संघर्ष येतात आणि आपण विचार करतो माझ्या जीवनामध्ये एवढे संघर्ष काय येतात? काय येतात माहितीये? ज्या रूपात श्रीकृष्ण माझ्या जीवनात आलेत, तर आपण म्हणतो कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तन. जे कृष्ण सत्ययुगामध्ये ध्यानाद्वारे उपस्थित होते, उपलब्ध होते, जे श्रीकृष्ण त्रेतायुगामध्ये मोठ्या मोठ्या यज्ञाद्वारे उपलब्ध होते, जे श्रीकृष्ण द्वापर युगामध्ये मूर्तीपूजेद्वारे उपलब्ध होते, ते श्रीकृष्ण कलौ तद हरिकीर्तन, ते हरिकीर्तन. सो श्रीकृष्ण कलियुगामध्ये आपल्या जीवनामध्ये हरिनामाद्वारे येत आहेत, आले आहेत. आपण त्या श्रीकृष्णांना एका अर्थाने त्यांना मान नाही करत आहे. आपण त्यांना नीट त्यांचा आदर सत्कार नाही करत आहे आणि आपण श्रीकृष्णांना ज्या मार्गाने श्रीकृष्ण नाही आले त्या मार्गाने श्रीकृष्णांना आपण आदर सत्कार करायचा प्रयत्न करतोय. दॅट्स नॉट राईट. आपल्या घरी जर कोणी मोठे व्यक्ती ज्या दरवाजाने येत आहेत, कारण श्रीकृष्ण विविध रूपात येतात. आपण या उपमेमध्ये मी ती उपमा देऊ शकत नाही. तर मी म्हणू शकतो की एकच व्यक्ती 4 ठिकाणी येऊ शकत नाही. तर मी म्हणतोय की समजा ते म्हणाले की मी या दरवाजाने येईन. आपल्या घरच्या 2-3 दरवाजे आहेत आणि समजा आपण दुसऱ्याच दरवाजाला रांगोळी काढली आणि आपण म्हणाले की तुम्ही इथून या. तर समवेअर समथिंग इज रॉंग. ते म्हणतायत की मला या दरवाजाने यायचंय आणि आपण म्हणतो की नाही तुम्ही या दरवाजाने या कारण मी रांगोळी इथे केली आहे. तर कुठेतरी ना आपण त्यांना फोर्स करतोय. आपण म्हणतोय की नाही तुमच्या इच्छेप्रमाणे नाही आमच्या घरी यायचं, आमच्या इच्छेप्रमाणे यायचं. सो दॅट इज नॉट सेवावृत्ती. सेवावृत्ती म्हणजे त्यांना विचारायचं तुम्हाला कुठल्या दरवाजाने यायचंय? ते म्हणतील मी या दरवाजाने येईन. तर मग तिथे रांगोळी काढायची, तिथे तोरण लावायचं. तसं श्रीकृष्ण आपल्या जीवनामध्ये पहिला जो प्रवेश केला श्रीकृष्णाने तो हरिनामाद्वारे केला आणि त्या हरिनामाला आपण हवं तितकं त्याला आदर नाही देत आहे. आणि त्या श्रीकृष्णांना मग आपण बाकीच्या ठिकाणी शोधतोय. मग श्रीकृष्ण म्हणतात, "ज्या रूपामध्ये मी तुमच्या जीवनात आलो, त्याला तुम्ही दुर्लक्ष करून ठेवलंय आणि आजच्या माळा संपवायच्या आहेत. आजचा हरिनाम संपवायचा आहे." ही भाषा ऐकून श्रीकृष्णांना वाटतं, "मी ज्या रस्त्याने येतो तिथे तोरण नाहीये, तिथे रांगोळी नाहीये, तो दरवाजा पण उघडत नाहीये. पण बाकीच्या सगळ्या दरवाजांना पूर्ण असे डेकोरेशन करून ठेवलंय." तर कुठेतरी ना श्रीकृष्ण पण थोडे विचार करतात, "येतो खरा मी, यांच्या घरी येईन तर आपण ना पूर्ण प्रसन्न नाहीये, पूर्ण खुश नाहीये." सो हरिनाम ऍक्च्युअली आपण चांगला करायला पाहिजे आणि जेव्हा आपण हरिनाम करू नक्कीच श्रीकृष्ण ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आलेत, त्याप्रमाणे जर आपण त्यांना वेलकम केलं, तर श्रीकृष्ण नक्की प्रसन्न होतील आणि त्यामुळे त्या अपराधयुक्त हरिनामामुळे जो काही आपल्याकडून छोटे-छोटे चुका घडतात, ते सगळे नष्ट होतील. तर खूप महत्वाचं आहे हे, की हरिनामामध्ये आपण एनर्जी टाकली पाहिजे. हरिनाम आपला पहिला एक्सपोजर आहे श्रीकृष्णांसाठी आणि त्या पहिल्या एक्सपोजरला आपण मागे ठेवलं आणि बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये आपण व्यस्त झालोय. सो थँक यू माताजी. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, की 1000 गोष्टी आपण करतोय, पण तिथे काही ना काही छोटे-छोटे काय-काय चालू असतात, तर ती वृत्ती कशी करायची? सो श्रीकृष्णांना प्रसन्न करूया आणि ज्या गोष्टी इतरांना कोणाला कळत नाही, तिथे काम करूया. तिथे काम करून नक्की श्रीकृष्णांची कृपा आपल्याला मिळेल. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. खूप छान पद्धतीने मला श्रेय घेण्यासाठी प्रभूजी. थँक्यू सो मच. खूप सुंदर. देऊ शकतो येस प्रभू. एखादा बाजून हो, हो. घेऊया. दक्षिणा राष्ट्रीय माताजींचा हात वर आहे. तर एक प्रश्न आपला त्यांना माताजी प्रश्न विचारा तुमचा. हो हो हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. दंडवत. माझे दोन्ही प्रश्न ऍक्च्युली विचारले गेलेत पण आय वुड लाईक टू शेअर माय एक्सपिरियन्स आजचा. 8 ते 9 या वेळामध्ये मला 3 ऑप्शन्स होते आज. एक माझ्या खूप क्लोज टू माय हार्ट माझा फ्लूट क्लास होता. एक काही कारणांसाठी मला एक झूम मीटिंग होती आणि तिसरा ऑप्शन आपला भागवतमचा क्लास होता. सो आय थँक गॉड आणि श्री प्रभुपादजी की त्यांनी मला ही बुद्धी दिली की ह्या दोन्ही गोष्टी तू नंतरही करू शकते, मिस आउट करू शकते, पण तू भागवतमचा क्लास कर. कारण आम्ही खूप दिवसापासून तुमच्याकडनं भागवतम ऐकण्याचं मानस ठेवलेला आणि तो आज योगाला. नंबर 1. नंबर 2, खूप साऱ्या वैष्णवांचा सहवास मिळाला एकादशीच्या दिवशी. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि खूप सारे हायलायटर पॉइंट्स होते ज्याच्यामध्ये मला पर्सनली जे आवडले ते भोग आणि त्यागाविषयी तुम्ही जे काही समजून सांगितलं. सो ते खूप जास्त एनलाइटनिंग पॉइंट होता.
सेकंडली इतके दिवस मला माहिती होतं की जप हा मोठ्यानेच करायला हवाय आणि माझं हे नेहमी कन्फ्युजन राहिलेलं आहे की माळच घ्यायची का काउंटर घ्यायचं. पण जसं तुम्ही सांगितलं की मन इंद्रियांना कंट्रोल करतं, पण भक्तीमध्ये इंद्रिय सुद्धा मनाला जास्त कंट्रोल करतात. सो वी हॅव टू एंगेज आर पंच ज्ञानेंद्रिय. त्याच्यासाठी माळ हातात महत्वाची आहे, श्रवण महत्वाचं आहे, लाऊडली म्हणणं महत्वाचं आहे आणि हरी कीर्तन, हरी सेवा आणि हरिकथन हे 3 जे तुम्ही स्टेप वाईज सांगितलं की कसं इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यावरही निश्चित खूप सजगतेने विचार केला जाईल. आणि माझा पण हा प्रश्न होता की भागवतम वाचताना मन इकडे तिकडे डायव्हर्ट होतं. तर तुम्ही जी प्रोसेस सांगितली की क्वांटिटी इज नॉट एट ऑल इम्पॉर्टंट, पण क्वालिटी महत्वाची आहे आणि एक एक तुम्ही शब्दावरही आपण मनन करू शकतो आणि दिवसभरामध्ये एक जरी लाईन तुम्ही लिहून काढली तर दॅट collectively that is definitely going to change the complete life. So धन्यवाद प्रभूजी for such a wonderful session आणि थँक्यू. हरे थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्णा गुरुजी. अजून एक प्रश्न आहे यांचा, राजेश्री हो. देवकर माताजींचा. घेऊ शकतो? हो हो येस. लास्ट प्रश्न. हो, येस येस. माताजी तुमचा प्रश्न विचारा. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. हा, लेक्चर खूप छान झालं तुमचं. माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही म्हणता भागवत ज्यावेळेस तुम्ही वाचतात त्यावेळेस माझं पण मन विचलित होतं आणि मी पॉइंट काही लिहून काढते, पण त्याच्यावरती हे नाही होत नंतर. पण ज्यावेळेस मी वाचते त्यावेळेस काही अशा कथा वगैरे आहेत त्यावेळेस खूप छान वाटतं, लक्षात पण राहतं आणि मग नंतर दुसरी ज्यावेळेस अध्याय येतो त्यावेळेस पाठीमागचं सगळं असं विसरून जातं, असं होतं. ते कशामुळं? सो हा प्रवास आहे. सध्या बाकीच्या पण गोष्टी आपल्या मनात आहेत म्हणून जास्ती काळ आपण जे वाचले ते राहत नाही. पण जर नियम केला आपण, नित्यम भागवत सेवा. पहिला स्कंद सुरू केला, पहिल्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा असं 12वा पोचलो. 12वा संपल्यानंतर आपण जशी कादंबरी संपवली, एखादं एक पुस्तक संपवलं तर संपलं, आता बाजूला ठेवलं, तसं नाही आहे. परत पुन्हा आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करायची. परत 12व्या पर्यंत जाय, परत पहिल्यापासून, असं आपल्याला नित्यम म्हणजे दररोज करायचंय. तर याच्यामध्ये ना असं नाहीये की काही पूर्ण करायचं. हे कार्य पूर्ण करण्यासारखं नाहीये, हे अनुभव करण्याचं कार्य आहे. दिस इज अन एक्सपिरियन्स, दिस इज नॉट अन अचीवमेंट. सो आपल्याला काही अचीवमेंट नाही करायचे. अरे मी पूर्ण केलं, मी भगवद्गीता संपवली, मी भागवत संपवली, हे जे आहे ना म्हणणं की मी संपवलं, तेच मुळात चुकीचं आहे. म्हणून हरिनाम कधी संपत नाही, भागवत कधी संपत नाही, भगवद्गीता कधी संपत नाही, सेवा कधी संपत नाही, श्रीकृष्ण कधी संपत नाही, आपली भक्ती पण कधी संपत नाही आणि आपण पण कधी संपत नाही. तर श्रीकृष्ण हे अनंत आहेत. आपण कण मात्र का होईना, पण आपण पण, आपलं नातं अनंत आहे, आपली सेवा अनंत आहे, आपला जप अनंत आहे, आपलं श्रवण अनंत आहे, आपलं वाचन अनंत आहे. तर आपण नेहमी तो प्रयत्न केला पाहिजे की आपण नेहमी हा विचार करायला पाहिजे की जे मी वाचलं आज, ते किती मात्रेमध्ये वाचलं ते महत्वाचं नाहीये, पण जे वाचलं ते मी समजलो का, किंवा त्याच्यातून काय सारांश मी काढू शकतो. तर ते दॅट इज द एक्सपिरियन्स. अनुभव महत्वाचा आहे, नॉट अचीवमेंट. मग तुम्ही किती श्लोक वाचले, किती अध्याय संपवले, ही पूर्ण भाषा चुकीची आहे. आपल्याला अध्याय संपवायचे नाहीयेत, आपल्याला श्लोक संपवायचे नाहीयेत. आपल्याला प्रत्येक श्लोकामध्ये श्रीकृष्णांना अनुभव करायचा. आपल्याला प्रार्थना करायची की हे श्रीकृष्ण, मला अनुभव होऊ द्या, मला तुमचा स्पर्श होऊ द्या. So, त्या भावनेने जर आपण भागवतम वाचन केलं की एक तर एक, ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी एक अध्याय, ज्या दिवशी वेळ नाहीये तिथे एक श्लोक, पण जे काही वाचन केलं ते खोल वाचन करायचं. त्याच्यामध्ये मग श्रीकृष्णांचा अनुभव होईल. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण प्रभूजी. हा, मी असंच ठरवलं होतं की आता झालं भागवतम वाचन झालं की नंतर मी पहिल्यापासून सुरुवात केलं त्यावेळेस ना परत रायटिंग सुरू करीन. थँक्यू. महत्वाचे पॉइंट काढीन. थँक्यू प्रभूजी, धन्यवाद. जय श्री हरे श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. श्रील जय. प्रभुपाद की जय. जय जय श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्रील जय. प्रभुपाद की जय. अनंत जय. कोटि वंश.
जय निताय गौर प्रेमानंदे हरी 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 थँक्यू प्रभू. कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. हरे हरे कृष्णा. धन्यवाद. प्रभू. Thank you, हरे Prabhu. कृष्णा. दंडवत प्रणाम.